आपण एखाद्या वेळेस असा विचार करतो की आपण नवीन घर बांधलंय, त्याची पूजा पूर्ण रीती आणि पूर्ण नियमाने आपण पार पाडली आहे. तरीसुद्धा त्या घरामध्ये काही महिन्याने काही वर्षाने अशा काय अडचणी येतात, अशा काय प्रॉब्लेम निर्माण होतात की त्यांना तोंड द्यायला सुद्धा आपली फाटते. म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवायला सुरुवात होते. आता इथं काय असतं माहिती आहे का? इथं ना प्रॉब्लेम आपल्या घरामध्ये असते, जे आपण नवं बांधलेलं घर आहे, नाही प्रॉब्लेम आपल्या पूजापाठामध्ये असते. या जागेवर प्रॉब्लेम असते ती म्हणजे जमिनीची. आता मी तुम्हाला असं का म्हणतोय? आता कारण आता जी स्टोरी आलेली आहे, ही स्टोरी तशाच पद्धतीची आहे. तर जमिनीमध्ये प्रॉब्लेम का असतं? कारण की एखाद्या जमिनीमध्ये काही पुरलेलं असतं, काही गाडलेलं असतं किंवा एखादी जमीनच पूर्णपणे स्थापित असते. आता पुण्याच्या जवळ एक छोटासा एरिया आहे. एरिया म्हणजे असं नाही म्हणता येणार की आपल्याला आउटसाईडला, पुण्याच्या जवळ एक तालुका आहे आणि त्या तालुक्याच्या थोडंसं आउटसाईडला म्हणजे शहराच्या अगोदर जे लागतं ना घरदारं छोटे-छोटे, तशा पद्धतीचा प्लेस आहे आणि त्या प्लेसवर एक हॉस्पिटल आहे. आणि त्या हॉस्पिटलमध्ये आज जी पण मी तुम्हाला घटना सांगणार आहे, ही घटना तिथं घडली होती. आता ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली होती, त्या व्यक्तीने जेव्हा आजूबाजूला विचारपूस केली, जे बुजुर्ग माणसं असतात त्यांना, तर त्या बुजुर्ग माणसांनी सांगितलं होतं, की जे तुमचं हॉस्पिटलच्या जमिनीवर उभं आहे, ती जमीन एकेकाळी स्मशानभूमी होती. म्हणजे या तालुक्यामधले लोकं त्या जमिनीमध्ये जायचे, मृतदेह पुरायचे, जाळायचे, अंतिम यात्रा तिथून बाहेर काढायचे. तर तशा प्रकारची ती जमीन होती. आणि तुम्हाला तर माहिती आहे, स्मशानभूमी म्हणलं की सगळ्यात जास्त निगेटिव्ह एनर्जीज त्या स्मशानभूमीमध्ये असतात. कारण की अंत होतो. आता काही लोक असेही म्हणतात की ती खूप पवित्र असते, तर काही लोक असे म्हणतात की तिथं निगेटिव्ह ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. तर काही लोक असे म्हणतात की भूतांचा, पिशाचांचा, आत्मांचा तो तिथं वास असतो. आता कोणत्यावर खरं धावावं आणि कोणत्यावर खरं नाही हे आपल्याला माहिती नाही. पण जसे माणसं विचार करतात तसं त्यांना समोरचं सुद्धा दिसतं, असं मला माहिती आहे. तर तिथल्या लोकांनी त्या माणसाला सांगितलं की पहिले जे तुमचा दवाखाना होता त्या जागेवर स्मशानभूमी होती आणि नंतर जेव्हा शहरामधले जे काय पण लोक समोरासमोर जात गेले, समोरासमोर म्हणजे विकास होत गेला, लोक शहराच्या बाहेर राहायला लागले, तर ती जी जमीन होती, जी जी स्मशानभूमी होती, ती खाजगी जमीन होती. तर जे जमिनीचा मालक होता त्याने ती जमीन लोकांना वापरण्यासाठी मनाई करून टाकली. म्हणजे आजपर्यंत त्यालाही माहीत नव्हतं की ती जमीन त्याची होती म्हणून. तो चांगला श्रीमंत माणूस होता आणि त्याला तिथं राहण्याची गरजही नव्हती. त्यानं फक्त प्रॉपर्टी बघितली, पैसा बघितला, त्यानं पैशाचा फायदा बघितला आणि त्या कारणामुळे ती जमीन पूर्णपणे ब्लॉक करून टाकली की बाबा दुसऱ्या लोकांसाठी वापरायसाठी नाही आहे म्हणून. मग तेव्हापासून सरकारने जी ती स्मशानभूमी होती, त्या स्मशानभूमीच्या जागेवर सरकारने यांना दुसरीकडे स्मशानभूमी दिली, सरकारी. तर मग जेव्हा ती जमीन या माणसाने घेतली त्यावेळेस तिथे एक कतलखाना निर्माण झाला आणि कतलखाना निर्माण झाल्याच्या नंतर काही वर्षाने तो कतलखाना तिथला पाडण्यात आला आणि त्या जागेवर एक हॉस्पिटल निर्माण झालं. आता ते हॉस्पिटल तिथं निर्माण झालं, पण काही कारणानिमित्तानं म्हणा किंवा त्या जमिनीच्या जागेच्या हिशोबानं म्हणा तिथं काहीच चाललं नाही. म्हणून ते हॉस्पिटल वगैरे एक असं झालं की करायचं म्हणून करायचं आणि ठेवायचं म्हणून ठेवायचं. म्हणजे अलगद आपलं सगळं काय जे काय आहे खर्चा बिर्चा निघायचा आणि थोडंफार असं उरायचं, मग तिथं ते चालू राहिलं. तर ज्या व्यक्तीसोबत तिथं जे काही घडलंय तो तिथं कंपाऊंडर म्हणून काम करायचा. आता हॉस्पिटल ते तेवढंही जास्त चालायचं नाही. आता हा तिथं जे काम करायचा ना, तो अशा पद्धतीनं करायचा की त्याला काम नाही, पेशंट नाही आहेत, कधीमधी अमावस्या पौर्णिमेला पेशंट येतो, त्याचं ते बघायचं आणि संपायचं, म्हणजे आराम. आता तुम्हाला तर माहिती आहे, ज्या व्यक्तीला आरामाची ड्युटी असेल तो तो ड्युटी कशाला सोडेल. पण त्याच्यासोबत असं काही झालं ना की त्याला तिथली ड्युटी सोडायला भाग पडलं. आता सुरुवातीपासून आपण सुरुवात करूयात की हे सगळा जो काही प्रकार आहे त्याच्यासोबत नेमका घडला कसा. आता तुम्हाला सांगितलं की तिथं प्रकार घडला कशामुळे. आता हे मी लास्टला तुम्हाला सांगणार नाही, ओके. डायरेक्ट तुम्हाला आता मी स्टोरी सांगणार आणि स्टोरी सगळी संपली की टाटा बाय बाय फिस फिस, ओके. तर स्टोरी सुरू करायच्या अगोदर अजून एक तुम्हाला गोष्ट मला सांगायची की भाई, आपल्या ज्या स्टोरी आहेत, आपण जे तुम्हाला सांगतो हे सगळं काही मनोरंजन म्हणून आहे का? कसं असतं, लोक काही बनावटी स्टोऱ्या पाठवतात किंवा थोडाफार अनुभव किंवा थोडाफार गैरसमज झाला असेल तर त्याला धरून ते काहीतरी विचार करतात आणि ते आपल्याला पाठवतात. आपण फक्त मनोरंजन म्हणून ऐकायचं. आपण मनोरंजन बघत नाहीत का, करत नाहीत का, तशा पद्धतीचं मनोरंजन म्हणूनच ऐकायचं. आता स्टोरी सांगणं, स्टोरी वाचणं, स्टोरी ऐकणं ह्या सगळ्यांची आवड असली पाहिजे. पण काही भुरटे येडे गांडीचे येतात कमेंट बॉक्समध्ये, काही बकबक करतात आणि चालल्या जातात.
तर भाई तुम्हाला स्टोरी ऐकायची नाही ना तर तुम्ही स्किप करत जा. उगाच तुम्ही एकतर पहिली पूर्ण स्टोरी ऐकता, ऐकल्याच्या नंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येता आणि तिथं काही ना काहीतरी उलटं सुलटं बोलताना जाता. तुमच्या एका कमेंटमुळं ना आम्ही डिमोटिवेट होतो आणि जे आम्हाला पाठवतात आम्हाला वाटतं की यार जाऊ दे यार. पण कसं आहे, ठीक आहे, आवड आहे मला बनवण्याची, सांगण्याची, ऐकण्याची, जे लोकांनी सांगितलेले ते समोर सांगण्याची, मला एक्सप्लेन थोडं करण्याची आवड आहे, तर मी करतो. तर थोडा आता ही गोष्ट आपली थोडी साईडला ठेवून देऊया. एक माणूस होता ज्याचं नाव आपण काल्पनिकच ठेवूयात, आपण त्याचं नाव मार्तंड असं ठेवूयात. मार्तंड नावाचा माणूस होता. आता तो एक कंपाऊंडर होता, चांगला अनुभवी कंपाऊंडर म्हणलं तरी चालेल. आता तो ड्युटी बघत होता. आता ड्युटी तो अशा पद्धतीचा बघत होता की तिथे जास्त काही काम नसलं पाहिजे, कारण की जो मार्तंड आहे त्याच्या शरीरामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स होत्या. म्हणजे त्याचं शरीर दुखायचं, अंग दुखायचं, आजारी पडायचा तो. त्या कारणामुळं त्याला थोडं हलकं काम बघायचं होतं आणि वदवद नको असं त्याला वाटत होतं. थोडी पगार कमी असू द्या पण वदवद जास्त नको असं त्याला वाटायचं. तर त्याने 1-2 हॉस्पिटलवर बघितलं. तर तो जो एरिया आहे तिथं हॉस्पिटलची म्हणजे असं नाही की चालत नाही म्हणून, एरिया मोठा असल्यामुळं, वस्ती मोठी असल्यामुळं तिथं हॉस्पिटल चांगल्या पद्धतीनं चालायचे. तर याला तिथं तेवढं जमलं नाही. पहिले काम केलं यानं पण तिथं जमलं नाही. मग नंतर याच्या कानावर आलं की आपल्या या ठिकाणाच्या बाहेर एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलवर एक कंपाऊंडर पाहिजे. ऑलरेडी एक कंपाऊंडर आहे पण नाईटसाठी याला एक कंपाऊंडर पाहिजे तिथं, असं याच्या कानावर आलं. हा जातो तिथं बोलतो. तिथं बोलल्याच्या नंतर तिथं जी पेमेंट आहे, जे काम आहे ते याच्या मनासारखं होतं. आता याने आजूबाजूला विचारपूस केली तर आजूबाजूचे लोक म्हणतात की आता तेवढं चलत नाही आहे. कधीमध्ये अमावस्या पौर्णिमेला एखादं कस्टमर म्हणजे एखादं जे काय असतं ते येतं. जास्त करून इथं ॲडमिट पेशंट होत नाही आहेत. दिवसातून एखादा किंवा 2 पेशंट येतो आणि तेवढ्यावरच दवाखाना चालतो. आता ही ज्यानं जागा घेतलेली आहे, ही ज्याचा दवाखाना आहे त्याचा प्रॉपर दवाखाना आणि प्रॉपर जागा आहे, त्याला काही तेवढी गरज नाही. तो रिटायर डॉक्टर आहे, म्हणजे पहिले सरकारी दवाखान्यामध्ये काम करायचा, आता तो तिथं काम करतोय आणि तो असं आहे की इथं काम करतो, जातो, घर राहतो, दिवसभर काय करावं यासाठी तो इथे येतो. फक्त त्याला 2 कंपाऊंडर कसे पाहिजे की बाबा जे पण गरीब आहे, जे पण त्याला गरज आहे, आजारी आहे किंवा ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा काय झालेलं आहे, तर तो जर तिथं आला तर त्याला मदत भेटावी यासाठी तो दवाखाना तो चालवत असतो. तर अशा पद्धतीने तो तिथं जाऊन बोलला डॉक्टरला. डॉक्टर मान्य केलं, डॉक्टरांनी त्याला नोकरी दिली आणि हा रोज तिथं नोकरीला जायला लागला. बघता बघता 15 दिवस झाले. 15 दिवस याच्यासोबत कुठलाही काहीही प्रॉब्लेम झाला नाही आणि काहीच नाही. याची लाईफ मस्तपैकी चालायला लागली. आता याला थोडं थोडं कानावर येत होतं की भाई इथं ना थोडंसं विचित्र प्रकार असतो. आता जो दिवसा तिथं ड्युटी करायचा कंपाऊंडर, तो याला सांगायचा की मी इथं नाईटमध्ये करत होतो पण माझ्यासोबत थोडंसं जरा वेगळं झालं, त्या कारणामुळं मी नोकरी सोडली. आता याला असं वाटायला लागलं की हा जो मला बोलतोय कदाचित याला याच्या ओळखीचं कोणीतरी त्या नोकरीवर आणायचं असेल, कारण की असे लोक खूप जास्त आहेत. ते म्हणतात की भाई इथं करायचं नाही, इथून तू चालल्या जा, इथं हे काय बरोबर नाही, असं नाही तसं नाही तसं नाही, येऊ नये, आणि त्या माणसाला नोकरीवरून काढण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं दुसरं कोणी आणण्याचा प्रयत्न करतात. तसं बरेच लोक करतात. तर यालाही वाटलं, मार्तंडलाही वाटलं की तो जो माणूस आहे तो आपल्यासोबत असा गेम खेळतो, आपल्याला इथून नोकरीवरून काढणार आहे आणि याच्या कुणीतरी ओळखीचं इथं घेऊन तो येणार आहे. तर तो त्याच्या गप्पांमध्ये गप्पा मारायचा, हो हो म्हणायचा आणि याला जे करायचं तो करायचा. आता तो जो समोरचा माणूस आहे तो याला म्हणायला लागला की भाई या दवाखान्यामध्ये भूतं राहतात, रात्रीला इथं जवळपास पण कोणी येत नाही. आता म्हणजे जवळपास म्हणजे दवाखान्यात तर सोडूनच द्या, दवाखान्यात पेशंट तर येतच नाही. आता मार्तंडला ही गोष्ट माहिती होती, कारण की 15 दिवस झाले होते ड्युटीला आणि 15 दिवसामध्ये त्याला एकही पेशंट तिथं आलेला नव्हता, एकही, कधीच नाही. तर मार्तंडला हे तर पक्क कळालं होतं की रात्रीला इथं पेशंट येत नाहीत म्हणून. पण त्याला वाटलं की चला आउटसाईडला आहे, इथं जास्त येणार बी नाही, दिवसाच येत नाही तर रात्रशा कुठून येतील, त्यामुळे तो त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागला. बघता बघता 2-3 महिने झाले. 2-3 महिने झाल्याच्या नंतर ही जी याला सांगत होतो हे सगळं काय बंद केलं. आता त्यालाही कळायला लागलं की यार हा कदाचित असलं काही नाही म्हणून. आता मार्तंड 2-3 महिन्याच्या नंतर एका रात्री आला रोजच्याप्रमाणे. आपल्याजवळ एक बॅग होती त्याच्याजवळ, ती बॅग घेतो, टेबलवर ठेवतो आणि पाठीमागं जातो. पाठीमागं गेल्याच्या नंतर त्याला लाईट टाकायचे असतात. तो जातो, लाईट टाकतो आणि येऊन आपल्या डेस्कवर बसतो. आता मार्तंडचा डेली रुटीन असा होता की संध्याकाळी 10-10:30 वाजेपर्यंत तो बसायचा, जागी राहायचा आणि त्याच्यानंतर तो झोपी जायचा. आता रोजचं हेच काम असल्यामुळं त्याच्या डोक्यामध्ये कुठलाही विचित्र प्रकार नव्हता, नाही कुठलं काही नव्हतं. पण ते म्हणतात ना की माणसाच्या जीवनामध्ये कधी कधी असा योगायोग होतो की माणूस रेग्युलर लाईफमध्ये रेग्युलर जाग्यावर असं काहीतरी अनुभवतो की ते त्याच्या नशिबात असल्यावर. तसं आज मार्तंड त्या नशिबामध्ये खूप विचित्र प्रकार होता.
मार्तंड आपला आथरून घेतो, आथरून टाकतो. डेस्कच्या समोरच तो झोपी जायचा त्या कॅबिनमध्ये. आथरून टाकतो आणि तिथं अंग टाकतो. आता त्याने जसं अंग टाकलं, तो रेग्युलरप्रमाणे आपला मोबाईल घेतो. मोबाईल बघत 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 असं तो डोळे लावतो. आता त्यानं जसे डोळे लावले तसं त्याच्या शरीराला पूर्ण घाम सुटायला लागला. पंखा चालू होता, त्यातली AC सुद्धा चालू होती, तरीसुद्धा याला घाम सुटायला लागला. हा उठतो, शरीराला थंड हवा तर लागते पण घाम येतोय. याला कळत नाही नेमकं व्हायलं काय. हा उठतो, पाण्याची बॉटल घेतो, पाणी पितो आणि थोडासा बसतो. मग थोडं नॉर्मल होतं, घाम वगैरे जातो त्याच्या शरीराचा. तो परत झोपी जातो, परत त्याला घाम येतो. परत उठतो, परत खुर्चीवर येऊन बसतो आणि तो विचार करतो की चला आता झोपल्यानं काय जमना झाला आणि त्याला झोपही येत नव्हती. मग त्याने विचार केला की आपण मोबाईल ठेवावा आणि मोबाईलमध्ये बघूनच आपण आपलं जे काय आहे ते थोडंसं असाच टाईम घालवूया. तर तो टेबलावर बसला, मोबाईल पाहत बसला आणि बघता बघता त्याचा जो मोबाईल आहे, आता तो एक मूव्ही बघायचा, सिरीज, त्याला सिरीज बघण्याची आवड होते. तर तो सिरीज बघायचा. आता त्याच्या मोबाईलमध्ये 4-5 सिरीज डाउनलोड केलेल्या होत्या. आता तो जशी सिरीज बघतोय ना, आता याच्यामध्ये बघा खूप विचित्र गोष्ट घडलेली. तो जशी सिरीज बघतोय ना, तर 5 मिनिटाला त्याची सिरीजमधला ते पार्ट वगैरे ना ते चेंज होतोय. म्हणजे असं की त्या सिरीजमधलं कॅरेक्टर या सिरीजमध्ये येतोय, या सिरीजमधलं कॅरेक्टर त्या सिरीजमध्ये येतोय आणि हा बघतोय, हा कन्फ्यूज होते की यार हे याच्यात असं कसं आहे. सुरुवातीला त्याला तेवढं लक्षात नाही आलं, पण जसं तो हळूहळू बघायला लागला तसं तसं ते खूप मिक्स दिसायला लागलं. जशी आपली व्हेज भाजी असते ना, आलू असतं, टमाटे असतात, गोबी असते, शिमला मिरच्या असतात, आलू आपलं दुसरे कोणतेही सब्जा भाज्या वगैरे असतात आपल्या भाजीमध्ये. व्हेज भाजी म्हणल्याच्यानंतर व्हेज मिक्स असतं ना, त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या असतात, गोबी बिबी चक सगळं असतं ना. तसं याच्या सिरीजमध्ये व्हेज सिरीज झाली होती याची. तर हा पूर्णपणे कन्फ्यूज की माईच्या तापमानाला हे असं व्हायला कसं. हा बघतो तर थोडं पुढं घेतलं की या सिरीजचा एक पार्ट दिसतोय त्याला, दुसऱ्या सिरीजचा दुसरा पार्ट दिसतोय, तिसऱ्या सिरीजचा तिसरा पार्ट दिसतोय आणि हे सगळे पार्ट एका सिरीजमध्ये दिसत आहेत. त्याला कळत नाही की हे असं व्हायलं कसं. मोबाईलचा काही ग्लिच आहे का. तो काय करतो, मोबाईल स्विच ऑफ करतो आणि स्विच ऑन उघडायचा तो प्रयत्न करतो. स्विच ऑन उघडल्याच्या नंतर जे सिम्बल असतं मोबाईलमध्ये, मोबाईल त्याच्यावर येतो आणि स्टॉप होतो. स्विच ऑन होत नाही, नाही स्विच ऑफ होतो. तो चार्जिंग लावतो, चार्जिंगही लागत नाही. म्हणजे मोबाईल काहीच करत नाही, फक्त जे सिम्बल असतं ते सिम्बल तेवढं दाखवतं. मग आता त्याचा मोबाईल कोणता होतं ते आपल्याला माहीत नाही, पण ते सिम्बल दाखवतं एकसारखं. ना स्विच ऑफ होतोय, ना स्क्रीन ऑफ होतीये, ना स्क्रीन समोर जाते, फक्त त्या सिम्बलवर अडकून बसलेली आहे ती. आता याला काय कळत नाही काय करावं आणि काय नाही. 15-1 मिनटं तो त्या मोबाईल संग खेळला, दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, होते नाही होते, इकडचे तिकडचे बटणं दाबून बसला, पण ते काय झालं नाही. त्याने ते मोबाईल कतरून ठेवला आणि सहज खुर्चीवर असा बसला. आता बसल्याच्या नंतर वरचा फॅन चालू होता. आता फॅन चालू असल्याच्या नंतर याचं लक्ष फॅनकडे गेलं. आता तो एवढा जास्त कन्फ्यूज झाला की याला जो फॅन आहे ना तो उलटा फिरायला दिसला. आता फॅन नॉर्मली असा फिरतो, फॅन असा फिरायला लागला आणि त्या फॅनचं वारं लागत नव्हतं. आता जी AC चालू होती ती AC सुद्धा उलटी फिरायला लागली. तो टेबलावर जातो, फॅनच्या खाली असा हात लावतो, पण फॅन असा उलटा फिरल्यामुळे तो खाली वारं कशाला मारेल. आणि तो AC समोर सुद्धा हात लावतो, तर AC वारं ओढत होती, वारं देत नव्हती. आत्ता याला कळत नव्हतं की हे असं का होतंय आणि याच कारणामुळे याला गरमी होते असं याला जाणवतं. मग तेवढ्यात हा उतरतो आणि याला वाटतं की एकदा आपण ते काय म्हणतात ते बटन असतं ना, MCUB काहीतरी असं म्हणतात यार, त्याला माझ्या काय लक्षात नाही, ते शब्द आठवत नाही मला. पण पूर्ण लाईन बंद करण्यासाठी एक बटन असा आपल्या याच्यामध्ये, बटन खाली टाकलं की पूर्ण लाईन बंद होते, वर गेलं की पूर्ण लाईन चालू होते. तर ते जे याचं होतं ना ते सगळ्या रूमच्या पाठीमागं होतं. आता हा ज्या कॅबिनमध्ये बसायचा, ती जी कॅबिन होती ती अशी थोडी मोकळी कॅबिन होती. समोर टेबल होते, इथे एक काउंटर होतं, त्या काउंटरवर बसून ते नोट वगैरे करतात ते होतं. आणि जे डॉक्टरची कॅबिन होती ती याच्या सरळ पाठोमागं होती. आता डॉक्टरच्या ज्या कॅबिनचा दरवाजा होता तो उघडलेला होता. हा सरळ पाठीमागं जातो, सरळ MCBचा जे काय MCBच म्हणतात ना त्याला, ठीक आहे यार जाऊ दे, ते लाईटचं जे बटन आहे ना ते बटन बंद करतो आणि चालू करतो. चालू केल्याच्या नंतर परत सगळी लाईट येते. मग हा आपल्याच मस्तीमध्ये कन पाठीमागून येतो आणि त्या दरवाजासमोरून असा तिकडे जातो. पण जसा तो दरवाजासमोरून गेला तसं याला असं अनुभव होतो की कॅबिनमध्ये कुणीतरी बसलेला आहे. तो पाठीमागं वळतो आणि कॅबिनमध्ये बघतो, तर एक माणूस ज्याच्या गळ्यामध्ये डॉक्टर जे तपासतं ना ते गळ्यामध्ये घातलेलं होतं आणि तो मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करत होता असा त्याच्या. हा कन्फ्यूज झाला, हा त्याच्याकडे बघतोय आणि विचार करतोय आपल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तर नाही आहे आणि हा जो डॉक्टर आहे हा कोण आहे आणि हा डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमधला तर नाही आहेच,
कारण की या अगोदर कधीही मार्तंडने त्या डॉक्टरला बघितलंच नव्हतं. आता ज्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर यायचा ते वेगळा होता, दुसरा होता, आणि तो प्रॉपर डॉक्टर होता. पण हा कोण आहे याला कळत नव्हतं. आता बाहेर एक बटन होतं त्या कॅबिनच्या बाहेर, त्या कॅबिनचा लाईट बंद करण्यासाठी. तर मार्तंड काय करतो, त्याला आवाज देतो. पहिले तो मार्तंडकडे बघत नाही. मार्तंड तो लाईट बंद करतो. लाईट बंद केल्याच्या नंतर जे मोबाईलचा प्रकाश आहे तो त्या डॉक्टरच्या तोंडावर पडतो. आता लाईट चालू होतं त्यावेळेस डॉक्टर नॉर्मल दिसू लागला, जसं माणूस दिसतं ना तशा पद्धतीचं. पण जसा लाईट बंद केला आणि त्या मोबाईलचा प्रकाश त्या डॉक्टरच्या तोंडावर पडला तर ते पूर्ण हाडकाचा सापळा दिसला. असं दिसल्याच्या नंतर याच्या पायाच्या खालची जमीन सरकली. याला कळना काय करावं आणि काय नाही. कारण की आता तुम्ही विचार करा, मध्यरात्र आहे, पूर्ण घरामध्ये कोणीच नाही आहे. आता हे दवाखान्यामध्ये घडलं आहे, पण तुम्ही समजा की घरामध्ये, आणि तुमच्या घरामध्ये एक असा अनोळखी माणूस दिसतोय जो तुम्ही या अगोदर कधीही दिसला नाही. तुमच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की भाई भूत असू शकतं म्हणून तुम्ही हादरलायत की आता करावं काय, म्हणून तुम्ही लाईट बंद करता सहज, एक डोक्यामध्ये काहीतरी चालाकी म्हणून. आणि लाईट बंद केल्याच्या नंतर त्याचा चेहरा तुम्हाला हडकुळा दिसतो. तर कसं वाटेल? पूर्णपणे फाटल ना. सेम मार्तंडचं झालं. लाईट टाकतो, लाईट टाकल्याच्या नंतर तो जो डॉक्टर आहे तो असा वर बघतो आणि मार्तंडकडे बघतो आणि हसतो, मोबाईल खाली ठेवतो आणि खुर्चीहून उठतो आणि मार्तंडकडं यायला लागतो. जसा तो मार्तंडकडं यायला लागतो तसा मार्तंड जे दरवाजा आहे त्या कॅबिनचा तो घेतो आणि कपकर लावतो आणि बाहेरून असं कोंडा लावतो आणि दूर जाऊन उभा राहतो. मार्तंडचं पूर्ण शरीर घामानं ओलचिंब झालेलं असतं. मधातून एवढ्या जोरजोरामध्ये तो दरवाजा वाजवत असतो, थडथड 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 थडथड, खूप जोरजोरामध्ये. आणि त्या दरवाजाचा आवाज पूर्ण हॉस्पिटलला घुमतो, इतक्या जोरात घुमतो की खूप जास्त प्रमाणामध्ये. मार्तंड गडबडीनं त्या हॉस्पिटलच्या बाहेर येतो आणि बघतो की सगळं काही सुनसान आहे. ना रस्त्याने एक गाडी आहे, ना कुठं याला माणूस दिसतोय. आता जी पानपट्टी उघडी राहायची हॉस्पिटलच्या समोर ती पानपट्टीसुद्धा बंद होती. त्याला कळत नव्हतं की ही इतक्या लवकर बंद कसं झालं, कारण की रात्रीचे 10-10:30 वाजले असतील असं याला वाटलं होतं. आणि हा जेव्हा बसला होता आणि तेव्हा तेवढेच वाजले होते. पण हा आपल्या हाताला बांधलेल्या घरीकडे बघतो तर रात्रीचे 2 वाजले होते. हा पूर्णपणे कन्फ्यूज. आता इथे एक अजून अशी प्रॉब्लेम होती की मार्तंडच्या हॉस्पिटलच्या समोर काही कुत्रे राहत होते. आता ते कुत्रे एवढे खराब होते की रात्री 12च्या नंतर जर कुणी जरी तिथं पायी दिसलं तर ते कुत्रे सगळे त्याला घेरायचे आणि त्याला चावा घेण्याचा प्रयत्न करायचे. आता मार्तंडला सुरुवातीपासूनच खूप भीती वाटायची, पण मधात जे प्रकार घडला आहे त्यानेही मार्तंडला भीती वाटू लागली की करावं काय. मार्तंडने विचार केला की आपण मधात जायचं नाही, आपण इथंच थांबायचं. आणि तो त्या हॉस्पिटलच्या वट्ट्यावरच थांबतो आणि तिथं तो अंग टाकतो. आता हॉस्पिटलचा दरवाजा बंद होता. तो काय करतो, आता बंद म्हणजे असा नव्हता की पूर्ण लॉक होता, तो फक्त असा लोटलेला होता. ते असताना एक दरवाजा तशा पद्धतीचे काचाचा तो दरवाजा होता आणि तो त्याच्यासमोरच झोपलेला असतो. आता याला माहिती आहे मधात जावं की कार्यक्रम होता, आपला मोबाईलही मधात आहे, आपला अथर्वही मधात आहे, पण आपण मधात जायचं नाही. आता एवढं सगळं प्रकार घडल्याच्या नंतर आपण मधात जातो का, नाही जात ना. तसं मार्तंडनं विचार केला आपण मधात जायचं नाही. मार्तंड त्या वट्ट्यावर झोपी जातो. आता तिथं झोपल्याच्या नंतर त्याला झोप येईना, त्याचं शरीर धडधड 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 कापते, छाताडातून आवाज येतोय भडाल 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 भडाल. त्याचं हार्ट जे असतं ना ते जरा जास्त धडकतं. तर एवढा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर भाई भीती तर वाटणारच ना. तेवढ्यात मार्तंडला असं वाटतं की कोणीतरी त्याच्या पायाला पकडलंय आणि जोरात त्याला हॉस्पिटलमध्ये ओढत नेतं. आणि हॉस्पिटलमध्ये जसं ओढत नेतं तसं ते मार्तंड जे आहे, जे टेबल आपलं डेस्क असतात ना जिथे ॲडमिट केल्याच्या नंतर सलाईन वगैरे लावतात, त्याच्यावर मार्तंडचं शरीर पूर्ण उचलून आपटलं जातं. असं की कोणीतरी त्याला धरून नेलंय, उचललंय आणि तिथं त्याला दाबले त्या शरीरावर. आणि मार्तंडचे हात पाय काहीही हालत नव्हतं. आणि मार्तंडला असं वाटत होतं की त्याचं पूर्ण शरीर कोणीतरी असं दाबतंय, असं दाबल्यासारखं करतंय असं त्याला वाटत होतं. त्याला श्वास पण घेता येत नव्हता. तो जोरजोरात ओरडायला लागला, पण त्याला काही करता येत नव्हतं, त्याला जाता येत नव्हतं. असं वाटत होतं की त्याला कुणीतरी धरले, त्याला पट्ट्यानं बांधले किंवा धरले. तो त्या पलंगावरून हालूच शकत नव्हता, इतकं त्याला पक्क त्या पलंगावर धरलेलं होतं मार्तंडला. आणि बाहेरून त्याला फरकटत ओढत आणलं होतं पलंगापर्यंत. आणि पलंगापर्यंत आल्याच्या नंतर तिथं अधर त्याचं शरीर उचललं होतं आणि त्या पलंगावर आपटण्यात गेलं होतं. आता मार्तंड धडपडतोय, पडतोय, रडतोय, बोंबलतोय जोरजोरामध्ये, पण त्याला काही करता येत नव्हतं. 10 ते 15 मिनटं तो ओरडतो, चिरकतो, बोंबलतो, पण त्याचा आवाजही काही बाहेर जात नाही. आता त्याला असं वाटतं की माझा आवाज बाहेर जातोय, पण ॲक्च्युली त्याचा आवाज त्या हॉस्पिटलच्या बाहेर जातच नव्हता.
तो शांत होतो आणि पडतो. त्याला वाटतं की आता आपण मरणार, आता आपण वाचणार नाही. मग तेवढ्यात त्याला असं वाटतं की त्याचं शरीर जे आहे ते फ्री झालंय, त्याला कोणा पकडलेलं नाहीये. तो हळूवार उतरतो, आपली जी बॅग आहे ती बॅग घेतो, खांद्यावर अडकवतो आणि दरवाजाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. आता तो दरवाजा उघडला की बाहेरचं दृश्य त्याला दिसत नाही, त्याला दिसतं ते कॅबिन. बाहेरचा रस्ता दिसत नाही त्याला, त्याला दिसतं कॅबिन. आणि कॅबिनमध्ये त्या खुर्चीवर बसलेला तोच डॉक्टर त्याला दिसतो. तो परत उडतो आणि मार्तंडकडे यायला लागतो. मार्तंड परत दरवाजाला, आता ते दरवाजा परत धडधड 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 वाजायला लागतो. आणि तो दरवाजा एवढ्या जोरात वाजायला लागतो की मार्तंड पुन्हा भ्यायला लागलो. आता मार्तंड म्हणला की आता यावेळेस तर आपण पक्क मरणार, 100% मरणार, आपलं मरण आता पक्क आहे. आता हा जो दरवाजा होता, हा दरवाजा आता कॅबिनचा नव्हता, तो होता बाहेर जाण्याचा, हॉस्पिटलच्या बाहेर जाण्याचा. तो काच होता ना, तो काच असा ढकललेला होता. आता काच आतून लॉक पण करता येत होता, पण बाहेरून लॉक नव्हता करता येत. आता तो काच जेव्हा मार्तंडने उघडला होता, ज्यावेळेस मार्तंडचं शरीर इकडं फ्री झालं होतं, याचं पूर्ण शरीर घामानं ओलचिम झालं होतं. आता इतकं सगळं घडल्याच्या नंतर कोण जागेवर राहतं? तसं मार्तंड जागेवर नव्हता. त्याला काय कळत नव्हतं. त्याला वाटत होतं की मी कधी कधी इथून बाहेर पडतो, इकडे कुत्र्याच्या खाण्यात का जाणं होईना, पण आता इथून मी बाहेर पडतो. आणि जसा तो बाहेर जाण्यासाठी तो जो दरवाजा आहे तो उघडतो, तसं बाहेर बघतो तर तो कॅबिनमध्ये जातोय असं त्याला वाटतंय. त्या कारणामुळे तो दरवाजा लावतो. आता दरवाजा लावल्याच्या नंतर तो दरवाजा धडधड वाजतोय, मार्तंड भीतोय. जसा तो दरवाजा वाजतोय मार्तंड ओरडतोय, जसा तो दरवाजा वाजतोय मार्तंड ओरडतोय. अशा पद्धतीने ते व्हायला लागलं. तेवढ्यात मग तिथं ते त्याचा जो डॉक्टर आहे तो डॉक्टर येतो आणि मागच्या दरवाजानं मधात येतो त्या हॉस्पिटलमध्ये. तो मधात येतो आणि मार्तंडच्या खांद्यावर हात ठेवतो. जसा मार्तंडच्या खांद्यावर हात ठेवतो तसा जो मार्तंड आहे तो जोरात ओरडतो आणि खिंचाळतो आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो. जोरजोरात रडायला लागतो आणि हात जोडायला लागतो, भाऊ मला माफ कर, मी येणार नाही, भाऊ मला माफ करा. म्हणजे मरण्याच्या भीतीने माणूस जे काय करतं ना, तशा पद्धतीनं मार्तंड डॉक्टरसमोर बोंबलायला लागला. डॉक्टर म्हणतात, अरे मार्तंड काय झालं? मी आहे, मी. 5 मिनिट तर मार्तंड त्या डॉक्टरला ओळखत नाही. नंतर ओळखतो आणि ओळखल्याच्या नंतर जो डॉक्टर आहे तो म्हणतो, काय झालं तुला? तू का असं करतोयस? मार्तंड म्हणतो की दरवाजाच्या मागं कोणीतरी आहे. तो माणूस दरवाजा उघडतो, तो डॉक्टर जो मेन आहे तो उघडतो आणि समोर बघितलं तर समोर डॉक्टरचाच एक मित्र उभा राहतो. आणि तो मित्र मार्तंडला म्हणतो की मार्तंड तू दरवाजा उघडला असं तोंडावर बंद केला आहे आमच्या. तेव्हा मार्तंडला कळतं की अरे यार, आपल्याला थोडं इमॅजिनेशन झालं हा दरवाजा उघडायच्या नंतर. आता हे दोघं जण मार्तंडला जवळ बसवतात, त्याला म्हणतात की भाई तू इतका भिलाय का? तुझ्यासोबत काय झालं मला सांग जरासं. मार्तंड म्हणतो की मला आपल्या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर दिसलाय. आता जेव्हा मार्तंड बाहेर झोपला होता आणि बाहेरून घरात आलता आणि जेव्हा मार्तंड जोरात ओरडू लागला, आपल्या कानाला धरून मुंडकं आपटू लागलं त्या भीतीला, तर हे सगळा प्रकार ना या डॉक्टरने CCTV कॅमेऱ्यामध्ये बघितला होता. याला जाग आली होती आणि याला विचार कुठून आला काय माहीत, कधी बघत नाही CCTV कॅमेरा, पण यावेळेस याला वाटलं की आपण CCTV कॅमेरा एकदा आपल्या हॉस्पिटलचा बघावं. आणि जेव्हा याने CCTV कॅमेरा ओपन केला त्यावेळेस मार्तंडचा असा प्रकार त्या कॅमेऱ्यामध्ये दिसून आला. मार्तंड कानाला हात लावतोय, डोकं भीतीला आपटतोय, जोरात ओरडतोय. आणि हे बघून हे डॉक्टर आणि याचा एक मित्र जोरात दवाखान्याकडे पळत आले आणि नंतर हे दवाखान्यामध्ये शिरले. तर मार्तंडला विचारलं तर मार्तंड म्हणतोय की आपल्या दवाखान्यामध्ये काहीतरी आहे. ते डॉक्टर दिसला, नंतर मला ओढत फरफर नेलं आणि त्या टेबलवर आपटवलं. आणि त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये काय दिसते, मार्तंडच दरवाजाच्या बाहेरून मधात आलाय, त्या पलंगावर झोपलाय आणि पलंगावर झोपल्या जागी तो ओरडतोय, चिरकतोय, जोरजोरामध्ये बोंबलतोय. आता मार्तंडला जसं वाटलं होतं की त्याचं शरीर फरकटत नेलंय, त्याला उचललंय, त्याला टाकलंय, हे त्याच्यामध्ये नव्हतं झालं. CCTV कॅमेऱ्यामध्ये तसं दिसत नव्हतं. CCTV कॅमेऱ्यामध्ये असं दिसत होतं की मार्तंड स्वतः बाहेरून मधात आलाय, त्या पलंगावर झोपलाय, जोरजोरात ओरडतोय, परत उठतोय, परत बाहेर येतोय, परत त्या कॅबिनमध्ये जातोय, कॅबिनमध्ये गेल्याच्या नंतर जोरात ओरडतोय, परत बाहेर येतोय. आणि बॅग घेऊन जेच बाहेर येणार की तो परत दरवाजा लावतोय, परत मधात येतोय, परत ओरडतोय. मार्तंडचं असं त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसायला लागलं. आणि तो पूर्ण CCTV कॅमेरा मार्तंडला त्याचा तो डॉक्टर आहे तो दाखवतो ॲक्च्युली. पण मार्तंड म्हणतो की भाई माफ करा मला, मी याच्यानंतर ड्युटीला येणार नाही, माझी अवस्थाच नाही तेवढी ड्युटीला येण्याची, कारण की मला पहिलेच प्रॉब्लेम आहेत आणि असं जर माझ्यासोबत दुसऱ्या वेळेस झालं तर मी मरायचो, मला आताच वाटलं लागलं की मी मरतो काय. तर मार्तंड तिथून निघतो आणि निघल्याच्या नंतर तो आजूबाजूच्या लोकांना 1-2 दिवसाच्या नंतर विचारतो की नेमकं काय असतं आणि हे नेमकं झालं का. मग तेव्हा लोक सांगतात स्मशानभूमी होती, मग नंतर कतलखाना झाला, मग नंतर तर दवाखाना बांधण्यात आला. जसे जसे प्रॉपर्टीचे मालक बदलत गेले तसं तसं या प्रॉपर्टीवर जे काय होतं ना ते चेंज होत गेलं.
आता काही लोक विश्वास करतात त्या गोष्टीवर, तर काही लोक विश्वास करत नाहीत. पण ही गोष्ट तो माणूस सांगतो की माझ्यासोबत घडलेली आहे, आणि ॲक्च्युली ही गोष्ट त्याच्यासोबत घडलेली ज्यानं आपल्याला सांगितलेली आहे. आणि त्या माणसाचं नाव आपण नाही घेऊ शकत. तो पुण्याच्या आउटसाईडला एक छोटा तालुका आहे, त्या तालुक्याच्या बाहेर एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमधली ही गोष्ट आहे. तर भाई, काही वेळेस असं असतं की आपल्या राहत्या घरात जी प्रॉब्लेम होते ना, ती प्रॉब्लेम आपल्या घराची नसते, आपल्या जमिनीची असते. आपण कदाचित काही चुकीच्या जाग्यावरच आपलं घरगीर बांधतो, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या एनर्जीज ज्या असतात, त्या निगेटिव्ह एनर्जी, त्या आपल्याला जाणवतात. भूतं भीतं आपण म्हणतो ना, अशा पद्धतीचं. आणि कधी कधी मला असं वाटतं ना की माणसाचं डोकं जे असतं ना, ते एवढं भयानक पद्धतीनं जे खेळ तयार करतं ना, की ते आपल्याला कळत नाही. आणि नंतर आपण म्हणतो की नाही यार, भूतं आहेत, असं आहे, तसं आहे, तसं आहे. पण मला असं वाटत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये चांगल्या कमेंट्स आल्या पाहिजे. त्या भांगार भुंगार कमेंट करत नका जाऊन. भंगार भुंगार कमेंट करायचे असतील ना, तर जे कमेंट करतात भंगार भुंगार, त्यांनी व्हिडिओ पाहूच नये, त्यांना स्किप करावा. तुमच्यासाठी हे व्हिडिओ नाही आहेच. आणि दुसरी गोष्ट, मी काय अंधश्रद्धा वगैरे पसरवत नाही. मी फक्त मनोरंजन म्हणून सांगत असतो, आणि तुमचंही काम आहे मनोरंजन म्हणून ऐकायचं. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मैं आप लोगों को पुणे साइड में एक तालुका है, और उस तालुके के अंदर एक गांव है जो कि रोड साइड में, मेन रोड के साइड में है. और उस गांव के किनारे पर एक जगह है, जिस जगह पर एक हॉस्पिटल बना हुआ है. उस हॉस्पिटल के अंदर जो कुछ भी हुआ है ना, वो बड़ा खतरनाक हुआ था, और वही मैं आज आप लोगों को बताने वाला हूँ. देखो क्या होता है ना, हमारे साथ जब भी कोई हादसा होता है या कुछ ऐसी एनर्जी फील होती है जिसे हम कहते हैं कि अलौकिक एनर्जी, या फिर ऐसा कहते हैं कि नेगेटिव एनर्जी, जो कि हमारे घर के अंदर, हमारे दुकान के अंदर, या फिर किसी और प्लेस पे जाने के बाद हमको महसूस होती है. कभी कभी ऐसा भी होता है कि हम नई जगह लेते, वहाँ पर नया घर बनवाते, उस घर की वास्तु शांति करते हैं, पूजा पाठ करते हैं, और सभी नियमों का पालन करके हम उस घर की पूजा करके उसको पार करते हैं. फिर भी 4 महीने बाद, 1 साल बाद, 2 साल बाद उस घर के अंदर हमें ऐसा फील होता है कि घर के अंदर कुछ तो भी नेगेटिव एनर्जी है, कुछ आड़ा टेढ़ा दिखाई देता है, या कुछ ऐसा होता है जो हम सोच भी नहीं सकते. तो अब मैं जो ये आप लोगों को बताने वाला हूँ, ये क्यों बता रहा हूँ, क्योंकि आज जो स्टोरी है ना, ये इसी टाइप की है. देखो, मैंने शुरुआत में बताया था कि पुणे साइड में एक तालुका है, जिस तालुके के अंदर एक गांव है जो कि मेन रोड के साइड में है. और उस रोड के साइड में एक जगह थी जो कि शमशान था. और वो जो शमशान था ना, वो किसी आदमी की जगह थी, प्राइवेट जगह थी, और वो गांव वाले उस जगह को शमशान करके यूज़ कर रहे थे. अब कुछ प्रॉपर्टी वाले ऐसे होते हैं कि उनको खुद को पता नहीं होता कि उनकी प्रॉपर्टी कहाँ कहाँ पर है. जब उनको पता लगता है, तब उनके दिमाग में आता है कि हाँ, ये प्रॉपर्टी मेरी है ना. तो इस शमशान का जो भी ये जो ज़मीन थी, इस ज़मीन का जो भी मालिक था, उसको पता चल गया कि उस गांव में मेरी प्रॉपर्टी है, और वो प्रॉपर्टी गांव वाले शमशान करके यूज़ कर रहे हैं. तो इसने वो प्रॉपर्टी अपने कब्जे में ले ली, और गाँव वालों को मना कर दिया कि भाई, तुम्हारा जो भी काम है यहाँ पे मुर्दा वगैरह जालना वगैरह, वो यहाँ पर मत लाओ, क्योंकि ये मेरी पर्सनल प्रॉपर्टी, मेरी प्राइवेट प्रॉपर्टी है. तो तुम यहाँ पर लाएंगे, उसको यूज़ करेंगे तो मैं केस कर दूंगा सब पे. तो गाँव वाले ने वो जो प्रॉपर्टी यूज़ कर रहा है ना, वो छोड़ दिया. अब वो छोड़ने के बाद सरकार ने गाँव वालों को दूसरा शमशान दे दिया कि भाई, तुम लोग क्या करो, ये छोड़ दो, और वहाँ पे जाके तुम्हारा ये सारा क्रियाक्रम जो है वो वहाँ पे क्या करो. ओके. अब वो प्रॉपर्टी इसके अंडर आ गए, और उसके बाद इसने 5 साल तक उस प्रॉपर्टी पर कुछ भी नहीं किया. बट 5 साल के बाद वो प्रॉपर्टी उसने बेचने के लिए निकाली, क्योंकि 5 साल में वो जो गाँव था वो काफ़ी डेवलप हो चुका था, और गांव फैलता जा रहा था. जो रोड साइड है, वो जो रोड है वो मेन रोड था, और मेन रोड होने के कारण जो बिजनेसेस है, छोटे छोटे दुकान है, वो बढ़ते जा रहे थे, और वहाँ पे ज़मीनों की डिमांड आ गई थी. अब इस प्रॉपर्टी वाले ने क्या सोचा कि चलो, मेरे जो ये शमशान वाली जो प्रॉपर्टी है ना, वो 5 साल हो चुके हैं. अब पूरे के पूरे लोग यहाँ पे जो भी प्रॉपर्टी लेते हैं, वो सब भूल चुके होंगे कि यहाँ पर क्या हुआ था और क्या नहीं, और ले लेंगे. और वैसे भी इस ज़माने के अंदर भूत पिशाच इसका कोई मैटर नहीं होता. तो उसने वो प्रॉपर्टी बेचने के लिए निकाली. अब उस गांव के जितने भी लोग थे, उन्होंने वो प्रॉपर्टी खरीदी नहीं. हालांकि वो प्रॉपर्टी बीच में थी, इसके बाजू में भी दुकान थे, इसके बाजू में भी दुकान थे, बस वो प्रॉपर्टी खाली पड़ी थी. बस बाहर से एक आदमी आता है और वो प्रॉपर्टी खरीद लेता है, क्योंकि वहाँ पर उस लोकेशन पे जितने भी प्रॉपर्टी के रेट थे वो काफ़ी बढ़ चुके थे. बस यही एक प्रॉपर्टी थी जो कि कम रेट में मिल रही थी.
और ये क्यों कम रेट में मिल रही थी, क्योंकि इस प्रॉपर्टी को वहाँ पे कोई भी कस्टमर नहीं था और उस प्रॉपर्टी के मालिक को मालूम था कि भाई ये प्रॉपर्टी पिछले 5 सालों से मैं बेच रहा हूँ, कोई ले नहीं रहा है। अब पहले तो 5 साल इसने बेचने के लिए निकाली नहीं, उसके बाद बेचने के लिए निकाली तो 5 साल ये बेची गई नहीं, यानी कि 10 सालों तक वो प्रॉपर्टी वहीं पे गिरी हुई थी। अब 10 साल बाद उसको एक कस्टमर आता है और वो भी बाहर का, तो उस प्रॉपर्टी का जो भी ओनर है वो उसको वो प्रॉपर्टी बेच देता है। अब पहले तो उसका जो ओनर था वो वहाँ पे कत्लखाना खोल देता है। अभी कत्लखाना ऐसा होता है कि वहाँ पे जानवर, बकरे ये काटे जाते थे, वहाँ पे मांस निकाला जाता था। अब वो जब उन्होंने खरीद ली, वहाँ पे वो जो बना दिया, अब बनाने के बाद जो वो प्रोसेस चल रही थी वो कत्लखाने में, तो वहाँ पे रात में कोई रुकता नहीं था, बस दिन में लाते थे, काटते थे, मांस निकालते थे और लेके जाते थे। बट जो आजू बाजू के लोग थे उनको बड़ी तकलीफ हो रही थी, वो जो स्मेल है वो स्मेल आ रही थी और उसके बाद में जो भी उसकी प्रोसेसर है वो लोगों को चिड़न हो रही थी, तो लोग उन लोगों को बोल रहे थे कि ये काम यहाँ पे बंद कर दो। अब जिसने वो ली थी प्रॉपर्टी उसने और बेचने के लिए निकाली और 2 साल निकल गए। उसके बाद और एक बाहर से आदमी आया और उसने वो प्रॉपर्टी ली। अब वो प्रॉपर्टी लेने के बाद उसके ऊपर जो कत्लखाना था वो उसने पूरा गिरा दिया और उसके बाद वहाँ पर बनाया हॉस्पिटल। अब जिसने वो जगह ली थी वो सरकारी हॉस्पिटल में डॉक्टर था, उसको पैसों की कमी नहीं थी। अब वो रिटायर हो चुका था और उसने सोचा था कि चलो मैं क्या करता हूँ, आसपास एक प्रॉपर्टी लेता हूँ, वहाँ पे हॉस्पिटल बांधता हूँ और गरीब जो मरीज होते हैं ना, जिनके पास कोई पैसा वैसा नहीं होता ज़्यादातर, उनकी सेवा में मैं आज से लग जाता हूँ। जो रिटायर हुआ था डॉक्टर, उसने सोचा, तो उसने ये प्रॉपर्टी ली, वहाँ पे एक छोटा सा हॉस्पिटल बनाया और हॉस्पिटल चलाने लगा। अब चलाने के बाद एक लड़का था जिसका नाम मार्तंड था, वो क्या करता है कि उसको जॉब करनी थी और वो कंपाउंडर था, उसको अच्छा खासा एक्सपीरियंस भी था, इससे पहले वो कई जगहों पर उसने कंपाउंडर का काम किया था। तो इस दवाखाने पे वो जाता है, इंटरव्यू देता है उस डॉक्टर को कि भाई मैं यहाँ पर काम कर सकता हूँ। तो इस दवाखाने पे उसको दूसरे दवाखानों से ज़्यादा पैसा मिल रहा था और दूसरे दवाखानों से बहुत कम काम था, क्योंकि इस दवाखाने में मिनिमम पेशेंट जाते थे। ऐसा सोचो कि 2 दिन में एक आधा पेशेंट, या फिर 1 दिन में एक आधा पेशेंट, या फिर 2 दिन में 2-3 पेशेंट, ऐसे पेशेंट। और वो भी पेशेंट कैसे जाते थे, जो इमरजेंसी है। दूसरा अगर हॉस्पिटल जल्दी से नहीं मिला तो इस हॉस्पिटल में आते थे। अब उस हॉस्पिटल में जो डॉक्टर काम करता था वो पास ही में रहता था, उसका प्राइवेट घर था और वो उसके घर में रहता था। ये हॉस्पिटल खुला था। इस हॉस्पिटल में मार्तंड के अलावा और एक दूसरा बंदा था जो कि काम कर रहा था। बट कंडीशन ये थी कि मार्तंड को नाइट में यहाँ पे रहना था। अब मार्तंड बोलता है कि ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं, मैं कर लूँगा। तो मार्तंड वहाँ पे जॉब करने के लिए लगता है। अब जॉब करने के लिए लगता है तो उसको 15 दिन जाते, महीना जाता है, 2 महीने जाते, 3 महीने जाते। अब उसके साथ में जो भी बंदा था वो बंदा उसी लोकेशन का था और उसी गांव में रहने वाला था। तो वो बंदा मार्तंड को बता देता है कि देख भाई मार्तंड, तू यहाँ पे नाइट में जॉब कर रहा है, ठीक है, तो मैं तुझे एक बात बता दूँ कि इस हॉस्पिटल में थोड़ी दिक्कत है, भूत है, पिशाच है, आत्माएं घूमती रहती है इस हॉस्पिटल के अंदर। अगर तुझे कुछ ऐसा महसूस हो तो जल्दी से जल्दी हॉस्पिटल खोल के यहाँ से भाग के जा। अब मार्तंड के दिमाग में एक ऐसी बात आती है कि लोग ऐसा अक्सर करते हैं, अगर किसी को किसी से काम से निकालना है तो उसको ना कुछ ऊंच नीच बातें बता देते हैं कि भाई यहाँ पर ऐसा है, वहाँ पर वैसा है, अगर तू यहाँ पे नहीं आया तो वहाँ पे वैसा हो जाएगा, ऐसा वो बोलते हैं और उसको उस काम से निकाल देते हैं। अब काम से निकालने के बाद उसकी जगह पे दूसरा आदमी लाते। तो मार्तंड को ये बात पता थी, बट इसको ये नहीं पता था कि ये जो बंदा इसको बोल रहा है वो रियली में है। वो बोल रहा था जो कि वो रियली में उस जगह पे एग्जिट करता है, आत्माएं वहाँ पे होती है। तो मार्तंड उसकी बातों को नज़रअंदाज कर देता है। देखते देखते 2-4 महीने होते, मार्तंड की लाइफ मस्त आराम से चल रही थी, कोई टेंशन नहीं, कोई दिक्कत वाली बात नहीं, एकदम आराम से चल रही थी। तो एक रात मार्तंड रेगुलर की तरह अपने डेस्क पर जाकर बैठता है, अपने मोबाइल में कांडा करते हुए। तो अचानक से मार्तंड को ऐसा फील होता है कि गर्मी हो रही है। उसको ना पसीना आ रहा था, पूरा जो शरीर है वो पूरा शरीर उसका पसीने से लथपथ हो गया। तो वो क्या करता है, एसी जो है वो फुल कर देता है और फैन भी है वो फुल कर देता है। और मार्तंड सोचता है कि चलो यार अभी मैं सोने चलता हूँ। तो मार्तंड सोता है। अब वहीं पे सामने उसका जो बिछाना है वो वहाँ पे बिछा देता है और वहाँ पे सो जाता है। तो वहाँ पे सोने के बाद मार्तंड को जैसे ही नींद लगती है तो उसको बहुत ज़्यादा गर्मी होने लगती है,
मारतंड उड़ता है, पंखा चालू है, एसी चालू है, फिर भी गर्मी कैसी क्या हो रही है। और इससे पहले मारतंड को ऐसा कभी भी फील नहीं हुआ। तो मारतंड फिर से सोने की कोशिश करता है, फिर से उसको पसीना आता है, 2-3 बार होता है। तो मारतंड सोचता है चलो यार आज ना मैं सोता ही नहीं। वो उठता है, पानी पीता है और अपने टेबल पर जाकर फिर से बैठ जाता है और मोबाइल चलाते रहता है। अब मोबाइल चलाते चलाते क्या होता है, मोबाइल ना ऑटोमेटिकली स्विच ऑफ हो जाता है। अब मारतंड उसके मोबाइल को स्विच ऑन करता है। तो स्विच ऑन होते वक्त जो मोबाइल के अंदर का जो सिंबल होता है ना, चाहे कौन से भी कंपनी का मोबाइल हो, उसका सिंबल आता है या फिर नाम आता है। तो उस नाम पे आता है उसका मोबाइल और वहीं पे अटक जाता है। 15 मिनट होते उसका मोबाइल स्विच ऑन नहीं होता, खाली वो नाम उसके स्क्रीन पर दिखाई देता है। तभी मारतंड को फिर से महसूस होता है कि भाई गर्मी बहुत ही ज़्यादा हो रही है। तो मारतंड टेबल पे खड़ा होता है और पंखे की ओर ऐसा हाथ ले जाता है। तभी उसका ध्यान पंखे की ओर जाता है और देखता है कि पंखा तो उल्टा घूम रहा है, ऐसा ऐसा उल्टा। अभी नॉर्मली पंखा ऐसा घूमता है, ऐसा सीधा घूमेगा तो नीचे हवा फेंकेगा, पर उल्टा घूमेगा तो नीचे की हवा ऊपर लेगा। तो वो जो पंखा है वो उल्टा घूम रहा था। उसका ध्यान फिर से एसी की तरफ जाता है तो एसी भी उल्टी घूम रही थी। अब एसी बाहर हवा फेंकनी चाहिए ना, तो एसी बीच में हवा खींच रही थी। अब मारतंड कंफ्यूज था कि ये क्या हो रहा है। मारतंड थोड़ा सोचता है, बंद करता है, चालू करता है, बंद करता है, चालू करता है, फिर भी वैसे घूम रहे थे वो दोनों, एसी और पंखा भी। तो मारतंड सोचता है कि चलो एक काम करता हूँ, मैं हॉस्पिटल के पीछे जो बटन है वो पूरे हॉस्पिटल की लाइट लाने का और गवाने का। तो जाता हूँ और बटन में स्विच ऑफ करके ऑन करके आता हूँ। तो मारतंड जाता है, बटन स्विच ऑफ करता है और स्विच ऑन करता है। तब सारे हॉस्पिटल की जो की है वो लाइट आती है। अब जहाँ पे वो बटन था वहाँ पे भी एक पंखा था और वो भी पंखा उल्टा ही घूम रहा था। बट जैसे ही बटन स्विच ऑफ करके ऑन किया उसने, तो वो जो पंखा है वो सीधा घूमने लगा। तो मारतंड को थोड़ी राहत मिली, उसके अंदर जो गर्मी थी वो निकल गई। वो बोला कि चलो यार ये क्या प्रॉब्लम हो गई थी क्या पता। अब मारतंड के दिमाग में ये नहीं आया कि लाइट कैसी भी हो, पंखा कभी भी उल्टा नहीं फिर सकता, नहीं घूम सकता पंखा। तो इसने उस बात पर ध्यान नहीं दिया। तो मारतंड ने सोचा कि चलो कोई बात नहीं, अब अपनी जगह पे जाकर सोते। अब जिस रास्ते से मारतंड अपनी जगह पे जाता था उसी रास्ते में डॉक्टर का कैबिन था, जिस कैबिन के अंदर उनके रेगुलर डॉक्टर बैठते थे। जैसे ही मारतंड उस कमरे से ऐसा आगे जाता है तो उसको थोड़ा ऐसा महसूस होता है कि उस कैबिन के अंदर कोई बैठा है। मारतंड फिर से रिटर्न आता है, देखता है तो जहाँ पे उसका रेगुलर डॉक्टर बैठता था वहाँ पे एक आदमी बैठा हुआ है। उसके गले में जो डॉक्टर का रहता ना वो टेस्ट करने का, छाती पे लगा के, उसको क्या बोलते मेरे को पता नहीं, हाँ ध्यान में है बट वो मेरे मुंह में आ रहा नहीं, मुंह में है वो शब्द मुझे समझ में नहीं आ रहा, उसको क्या बोलूँ क्या नहीं, मेरे ध्यान से निकल गया वो, तुम समझ लो। तो वो गले में लटका हुआ है, हाथ में एक मोबाइल है और मोबाइल में वो डॉक्टर स्क्रोलिंग कर रहा है। तो मारतंड उसकी तरफ देखता है और आवाज़ देता है कि सर आप कौन। तो वो मारतंड की ओर देखता नहीं, वो उसका मोबाइल में चालू। मारतंड फिर से बोलता है कि सर आप यहाँ पर नहीं बैठ सकते, आप है कौन, मैंने आपको पहचाना नहीं। तो वो जो बैठा हुआ आदमी है वो मारतंड की ओर देखता नहीं, अभी भी नहीं देखता। तो मारतंड क्या करता है, उस कैबिन का जो लाइट का स्विच है वो बाहर ही था मारतंड के हाथ के पास। तो मारतंड वो स्विच ऑफ कर देता है। जैसे ही वो स्विच ऑफ कर देता है और वो जो आदमी उस चेयर पर बैठा है उसके हाथ में जो मोबाइल था, उसका जो लाइट है मोबाइल का लाइट वो उसके चेहरे पर आता है। तो उस लाइट में उस आदमी का चेहरा पूरी तरीके से कंकाल दिखाई देता है, स्कल। उसके चेहरे के ऊपर ना कोई मांस दिखाई देता है और ना ही कोई स्किन दिखाई देती है। तो मारतंड ऐसा घबरा जाता है, मारतंड फटाक से वो लाइट है ना वो डाल देता है, स्विच ऑन कर देता है। तभी वो जो बैठे वाला आदमी है वो मारतंड की ओर देखता है और ऐसी डेंजरस स्माइल देता है कि मारतंड सोच भी नहीं सकता, इतनी डेंजरस स्माइल। तो मारतंड क्या करता है, जाता है और वो दरवाजे के बाहर जाकर खड़ा रहता है। अब वहाँ पे और एक प्रॉब्लम थी, मारतंड जिस इलाके में जिस हॉस्पिटल में था उस हॉस्पिटल के आसपास कुत्ते थे और कुत्ते बड़े खतरनाक थे। और कुत्ते ऐसे थे कि कोई भी आदमी अगर 12 के सामने उस रात के 12 के सामने अगर उस जगह पे घूमता है तो वो कुत्ते उसको लिटरली फाड़ देते थे। इतने खतरनाक कुत्ते थे वहाँ पे, खुले कुत्ते, लावारिस कुत्ते बोलते उसको, वैसे कुत्ते थे। तो मारतंड को डर लगने लगा कि अंदर जाऊँ तो वो आदमी,
बाहर जाओ तो ये कुत्ते। मार्तंड सोचा कि चलो कुछ नहीं, हम सवेरे होते होते यहीं पे सो जाते उस हॉस्पिटल के सामने, जो क्या बोलते हैं उसको, वट्टा, मराठी में ते वट्टा बोलतात त्याला, उस वट्टे पे वो सो जाता है। अब सोने के बाद थोड़ा टाइम रिलैक्स होता है मार्तंड, उसको जो डर लगता है वो थोड़ा रिलैक्स होता है और सोचने लगता है कि वो आदमी है कौन, वो कैसे आया, कहाँ से आया, या फिर सच में कोई आदमी है, वो सोचते रहता है। तभी मार्तंड को ऐसा महसूस होता है कि उसके पैर को किसी ने पकड़ा है, और जैसे ही उसको ऐसा महसूस होता है तो ज़ोरों से मार्तंड को खींचा जाता है हॉस्पिटल के अंदर। अब हॉस्पिटल के अंदर उसको खींचने के बाद मार्तंड को सीधा घसीटते घसीटते वो जो पलंग रहता है ना, जिस पर पेशेंट मरीज लेटता है, उस पर उसका इलाज होता है, तो उस जगह पे जाता है और वहाँ पे मार्तंड का जो शरीर है वो ऑटोमेटिकली हवा में उछलता है और उस पलंग पे गिरता है। और ऐसा लगता है कि मार्तंड को किसी ने पकड़ लिया हो, उसको अपना शरीर वो अपना शरीर हिला नहीं सकता था, वो चिल्ला रहा था पर उसकी आवाज बाहर नहीं जा रही थी। अब कुछ देर ऐसा ही चलता रहा, मार्तंड को समझ में नहीं आ रहा था कि अब क्या करूं। अब मार्तंड को ये समझ में आ रहा था कि अब अपन मरने वाले, अपना अब कुछ नहीं बचने वाला, आप अपन खत्म, खलास, फाइनल, ये अपना आखिरी दिन है। मार्तंड को ऐसा महसूस हो रहा था। तभी मार्तंड को अचानक से हल्का महसूस हो रहा था कि चलो अभी मेरा जो शरीर है वो ढीला है, मेरे शरीर को किसी ने पकड़ा नहीं। तो मार्तंड फटाक से नीचे उतरता है और जैसे ही जो कांच होता है ना वो हॉस्पिटल का दरवाजा खोलने का, जैसे ही वो दरवाजा खोलता है तो उसके सामने और वही कैबिन दिखती है और उस कैबिन के अंदर वही आदमी दिखता है। अब वो दिखने के बाद वो फटाक से दरवाजा बंद कर देता है और जैसे दरवाजा बंद करता है तो बाहर से कोई तो भी वो आदमी धड़ 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 करके वो दरवाजा बजाता रहता है और मार्तंड खोलता नहीं। मार्तंड बीच में जोर जोर से चिल्लाता है, चिरकता है, वो खतरनाक, अपना सर दीवार पे मारता है, बहुत खतरनाक। तभी उसके खांधे पर एक हाथ आता है और मार्तंड ऐसे घबरा जाता है और पीछे देखता है तो उसका जो डॉक्टर था रेगुलर वाला वो था। अब डॉक्टर मार्तंड को बोलता है, मार्तंड क्या हुआ, तो ऐसा घबरा क्यों रहा है और ऐसा क्यों कर रहा है, तू पागल तो नहीं हो गया तू। अब उस हॉस्पिटल को ना एक पीछे का दरवाजा था और उसकी चाबी उस डॉक्टर के पास थी। अब ये जो दरवाजा था सामने वाला मार्तंड ने ऑफ किया था। अब उस दरवाजे के सामने इस डॉक्टर का एक साथी था। अब डॉक्टर वहां पे आया कैसे, जब मार्तंड ये सब कुछ मार्तंड के साथ जो हो रहा था उस हॉस्पिटल के अंदर, तब ये डॉक्टर अपने सीसीटीवी कैमरे में देख रहा था और इस डॉक्टर ने अपने एक साथी को फोन किया और उसको बोला कि चलो अपने को हॉस्पिटल में जाना है क्योंकि मार्तंड थोड़ा अलग सा कर रहा है। और जब इन्होंने वो सीसीटीवी कैमरा चेक किया, मार्तंड को दिखाया कि देख तो ऐसा कर रहा था, तो मार्तंड खुद शॉक हो गया। अब जो मार्तंड को लग रहा था ना कि उसके पैर को खींचा, वहां पे लाया, उसका शरीर अधर हो गया, वहां पे गिर गया, ऐसा लग रहा था ना, तो उस सीसीटीवी कैमरे में कुछ भी नहीं दिखाई दे रहा था। उस सीसीटीवी कैमरे में बस इतना ही दिखाई दे रहा था, मार्तंड उठ रहा है, एसी को हाथ लगा रहा है, पंखे को हाथ लगा रहा है, स्विच ऑन ऑफ कर रहा है, खुद ही चिल्ला रहा है, खुद ही भाग रहा है, खुद ही टेबल पर जाकर गिर रहा है, खुद ही जोर जोरों से चिल्ला रहा है, ऐसा 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 आड़ा टेढ़ा शरीर कर रहा है खुद ही। उसके ना उसका शरीर जमीन से ऊपर जा रहा है ना कुछ भी, बस मार्तंड को ऐसा लग रहा था। और सीसीटीवी कैमरे में ऐसा दिख रहा था कि बाहर से मार्तंड खुद भागते भागते आया, उस बेड़े पे वो खुद जाकर गिरा जोरों से। अब ये देखने के बाद मार्तंड पूरी तरीके से शॉक हो गया और उसके डॉक्टर को वो बोल रहा कि सर ऐसा कुछ नहीं हुआ है, थोड़ा अलग सा हुआ है। और डॉक्टर बोल रहे देख यार सीसीटीवी कैमरे में तो यही दिखाई दे रहा है। बट उस दिन से मार्तंड उस हॉस्पिटल में नहीं गया और वो जो डॉक्टर है उस डॉक्टर ने भी नाइट में कोई भी आदमी उस हॉस्पिटल पे नहीं रखा। नाइट में वो हॉस्पिटल पूरा बंद ही रखता है। तो भाई ये थी स्टोरी। अब ये जो स्टोरी हमें भेजी है ना, ये स्टोरी खुद मार्तंड ने भेजी है। और मैं आप लोगों को एक बात बता दूं कि मार्तंड जो ये नाम है, ये नाम हमने काल्पनिक रखा है क्योंकि उनका रियल नाम और रियल लोकेशन उन्होंने बताने के लिए मना किया है। तो यार बहुत दिनों बाद मैंने हिंदी में स्टोरी बनाया और इसके बाद मैं ऐसा बनाऊंगा, एक स्टोरी हिंदी में बनाऊंगा, एक स्टोरी मराठी में बनाऊंगा। और जो मराठी वाली स्टोरी है वो मराठी चैनल पर और जो हिंदी वाली स्टोरी है वो हिंदी वाले चैनल पर डालते जाऊंगा। और रेगुलरली एक दिन गैप आके तुमको रेगुलर स्टोरियाँ मिलेंगी। तो जैसा मराठी चैनल को सपोर्ट किया है ना, प्लीज़ यार इस चैनल को भी सपोर्ट करना। और हाँ, मेरी हिंदी थोड़ी कच्ची है तो फिर मेरी हिंदी को भी थोड़ा सा ॲडजस्टमेंट करके लेना प्लीज। आज मी तुम्हाला कुठली हॉरर स्टोरी सांगणार नाही। आज मी तुम्हाला 10 अशा जागा सांगणार आहे ज्या जाग्यावर खरोखरची भूतच जाणवली गेलेली आहेत आणि आज पण
त्या जाग्यांच्या आजूबाजूला जी लोक राहतात त्यांना जर आपण जाऊन विचारलं की बाबा या जाग्यावर खरंच भूतं आहेत का, तर त्यातली 70% लोक हो म्हणतील. आता सुरुवातीची जी जागा आहे त्या जागेचं नाव आहे बेलवाडी कोठार विल्ल. हे आहे अहमदनगर या एरियामध्ये. आता या गावामध्ये खूप जुनी विहीर आहे आणि त्या विहिरीचं जे तळ आहे ना ते आजपर्यंत कुणा बघितलेलं नाही आहे. नाही त्या विहिरीचं जे पाणी आहे ते आजपर्यंत कमी झालेलं आहे आणि नाही त्या विहिरीचं जे पाणी आहे ते वाढलेलं आहे. मग तुमचा कितीही मोठा पावसाळा होऊ द्या, कितीही मोठा दुष्काळ पडू द्या, त्या विहिरीमध्ये जेवढं पाणी आहे तेवढंच पाणी आहे. आता ती विहीर ज्या वेळेस खोदल्या गेली होती त्या गावामध्ये, त्यावेळेस एक असं रूमर त्या गावामध्ये पसरलं होतं की या विहिरीमध्ये जे पण तळ आहे ते तळ ज्यांनी बघितलेले, ज्यांनी खोदलेली आहे त्यांनी पाहिलेलं आहे. पण त्याच्यानंतर जितके पण पिढ्या आल्या किंवा त्याच्यानंतर जितके पण लोक होते त्यांनी कधीही या विहिरीचं तळ पाहिलेलं नाही आहे. या अगोदर या विहिरीचं तळ दिसायचं, पाणी आटायचं, पाणी भरायचं. पण एक अशी घटना त्या गावामध्ये घडली की त्या घटनेमुळं या विहिरीचं पाणी एका जागेवर स्थिर आहे. आणि आजही जर लोक त्या विहिरीपाशी गेले रात्रीला किंवा ऐकले तर त्यांना असं वाटतं की कुणीतरी त्यांना आवाज देते किंवा कुणीतरी त्यांच्या खांद्यापाशी येऊन त्याच्या कानामध्ये बोलते. तर काही जणांना असं जाणवलंय की कुणीतरी त्या विहिरीमध्ये, आता बघा आपण एखाद्या विहिरीपाशी गेलो आणि एखाद्या विहिरीमध्ये जर आपण डोकावून बघितलं तर आपली जी सावली आहे त्या पाण्यामध्ये दिसते जर दिवसा जाऊन बघितलं तर. आणि त्या विहिरीमध्ये जर आत्तासुद्धा एखाद्या माणसाने त्या विहिरीमध्ये डोकावून बघितलं तर त्याला त्याची तर सावली दिसते, पण त्याच्या सावलीच्या पाठीमागं त्याला अजून एक सावली दिसते. जणू की त्याच्या पाठीमागं कोणीतरी उभा आहे. आणि जेव्हा तो वळून पाठीमागं बघतो तर कोणीच नसतं. काही लोकांना असा अनुभव झालेला आहे की त्यांचे जे पूर्वज मेलेले आहेत ते त्यांना आवाज देतात, जसं की आजोबा, आजी, मित्र, परत आपला एखादा भाऊ किंवा जवळचा कोणता नातेवाईक, त्यांची आवाज त्या विहिरीमधून त्यांना येतात. कधी कधी असं वाटतं की त्या माणसांना ती विहीर आतमध्ये खेचतीये. आता ही घटना जी आहे ना, काही लोकांच्या असं का, आता बघा गावामध्ये एखादी घटना असते, घडलेली असते, ते जुन्या काळापासून समोरच्या काळातल्या लोकांना माहीत होत असते. म्हणजे आता आपल्या काळामध्ये घडलेली घटना आपण आपल्या लेकरांना सांगतो किंवा त्यांच्या लेकरांना सांगतो. अशी घटना घटत आलेली आहे, म्हणजे माहिती होत आलेली असते. आणि त्या गावामध्ये एक अशी माहिती आहे की लोक म्हणतात की त्या गावामध्ये एक व्यापारी होता, जुना व्यापारी. जेव्हा ती विहीर खतली होती त्यावेळेस, आता त्यावेळेस त्या विहिरीला पाणी नव्हतं पण विहीर फार खोल खतलेली होती. तर तो जो व्यापारी आहे त्यानं गावामध्ये पूर्णपणे ढगी निर्माण केली आणि ढगी करून त्या गावामधल्या पूर्ण लोकांना त्या व्यापाऱ्यानं लुटलं. लुटल्याच्या नंतर सोनं, चांदी आणि दुसऱ्या काही किमतीच्या वस्तू असतात ना, त्या सगळ्या वस्तू त्याने त्या विहिरीमध्ये लपून ठेवल्या होत्या. आणि नंतर जेव्हा गावकऱ्यांना कळालं की हा व्यापारी आपल्याला फसवतोय, आपल्याला यानं ढगवलेला आहे, तर सगळ्या गावकऱ्यांचा राग एवढा अनावर आला आणि त्या सगळ्या गावकऱ्यांनी त्या व्यापाऱ्याला धरलं, त्याला मारलं. आणि मारलं एवढं की त्याला चलता येत नव्हतं, म्हणजे अधमरं करून सोडलं, मरण्याच्या रस्त्यावर त्याला आणून सोडलं. आणि त्याचं जे ते अधमरं झालेलं शरीर आहे ते शरीर त्या विहिरीमध्ये टाकून दिलं आणि त्याचा जीव त्या विहिरीमध्ये पडल्या जाग्यावरच मेला. आता पहिल्या काळामध्ये तेवढं स्ट्रिक्ट वातावरण नव्हतं, गावामध्ये कोणी मेलं कोणी लक्ष देत नव्हतं, कारण की त्यावेळेस थोडंसं विचित्रच वातावरण होतं. तर तो जो व्यापारी आहे तो व्यापारी त्या विहिरीमध्ये मेला, त्याचं जे मृतदेह आहे पूर्ण त्या विहिरीमध्ये सडून गेलं. आणि ते सडून गेल्याच्या नंतर एक अमावस्या गेली आणि दुसऱ्या अमावस्येपासून त्या विहिरीमध्ये आपोआप पाणी यायला चालू झालं. आणि पाणी एका स्तरापर्यंत येऊन टेकलं आणि जेवढं त्या स्तरावर पाणी आलं ना, आजपर्यंत त्या स्तराच्या वरही गेलं नाही आणि त्या स्तराच्या खालीही आलं नाही. आणि आजसुद्धा त्या विहिरीमधून आवाज येतात आणि त्या विहिरीच्या आजूबाजूला आत्मा दिसते. जर एखाद्या माणसाला कोणी दिसलं, एखादी धुपट असतं बघा, धुपटाचं कसं एखादा साचा तयार होतो तशा पद्धतीचा साचा त्या विहिरीपाशी असतो. आणि जेच का एखादा माणूस त्या विहिरीपाशी गेला की तो साचा आपोआप त्याच्या डोळ्यासमोर गायब होतो. तर ही रिअल घटना आहे आणि रिअल आहे बेलवाडी पठार विल्ल या गावामध्ये. आणि हे गाव अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. आता 2 नंबरच्या विषयाकडे बोलूया, वृंदावन सोसायटी. आता या सोसायटीचं नाव तुम्ही कधी ना कधीतरी ऐकलंच असेल, कारण की या सोसायटीमधून
खूप काही असे वेगवेगळे विचित्र प्रकार बाहेर ऐकायला येतात. कोणाच्या पॉडकास्टमध्ये ऐकलं असेल तर कोणाच्या हॉरर स्टोरीमध्ये ऐकलं असेल, कारण की या सोसायटीमध्ये 50% लोकांसोबत अशा विचित्र घटना घडलेल्या आहेत आणि 50% लोक आज पण त्या सोसायटीमध्ये ह्या विचित्र घटनांबद्दल बोलायला भीतात. आता ही जी सोसायटी आहे, या सोसायटीमध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की रात्री बेरात्री अचानक कुणीतरी येऊन आमच्या घराचा दरवाजा वाजवते आणि जेव्हा दरवाजा उघडतो तर घराच्या बाहेर कुणीही दिसत नाही. आणि कधी कधी या सोसायटीमध्ये 6 आणि 7 सेक्टरमध्ये एक बाई दिसते, जी की कधी लाल साडी घातलेली असते तर कधी पांढरी साडी घातलेली असते आणि ती लेडीज त्या पूर्ण सोसायटीनं फिरते. आणि कोणी जर त्या लेडीजला आवाज दिला तर ती कधीही मागे वळून बघत नाही, ती समोरच जाते. आणि कोणी जर तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर ती समोर जाता जाता ॲटोमॅटिकली डोळ्यासमोर गायब होते. कधी कधी काही लोक असे म्हणलेले आहेत की बाबा या सोसायटीमध्ये लहान लेकरांचा खेळण्याचा आवाज येतो. आता सोसायटी लोक राहतात म्हणल्याच्या नंतर लहान लेकरं तर खेळणारच, हे तर नॉर्मल प्रश्न आहे आणि नॉर्मल डोक्यामध्ये येणारा विचारसुद्धा आहे. पण लहान लेकरं रात्री 12, 12:30, 1, 2च्या दरम्यान कधीही खेळत नाहीत, ते झोपलेले असतात. तर रात्री 1-2च्या दशामध्ये या सोसायटीमधल्या काही लोकांना तसल्या पद्धतीचे आवाज येतात. आणि हे तर हे, याच्यानंतर अजून एक खतरनाक गोष्ट, काही लोकांनी तर असं सांगितलेलं आहे की जेव्हा आम्ही झोपतो आणि झोपेतून उठतो, किचन रूममध्ये कामासाठी जातो किंवा सकाळ झाल्याच्या नंतर आम्ही किचन रूममध्ये जातो, तर किचन रूममधला जो पसारा असतो ना, तो विचित्र पद्धतीनं पडलेला असतो. सांडलेलं काहीच नसतं, पण किचन रूममधले डबे इकडच्या तिकडे ठेवलेले असतात, तिकडच्या इकडे ठेवलेले असतात, काही डबे जमिनीवर पडलेले असतात, तर काही घरातील पसारा, स्टोर रूममधला पसारा तो बाहेर पडलेला असतो. आता हे का होतंय ते त्याला लोकांना जर विचारलं तर त्यांचं एक असं मत आहे की या कारणामुळे होत असेल. 1976 मध्ये ही सोसायटी बनायला सुरुवात झाली होती आणि ज्या वेळेस ही सोसायटी बनायला सुरुवात झाली होती त्यावेळेस या जागेवर एक स्मशानभूमी होती आणि ती स्मशानभूमी काम सुरू करण्याच्या अगोदर माहिती नव्हती की बाबा इथं स्मशानभूमी आहे म्हणून. आता तुम्हाला माहिती असेल, काल मी एक स्टोरी सांगितली होती, तर त्या स्टोरीमध्ये स्मशानभूमीचं जे वर्णन आहे ना ते मी केलेलं होतं. आणि स्मशानभूमीच्या जाग्यावर जर आपण एखादं घर बांधतो किंवा एखादा व्यवसाय बांधतो तर त्याच्यावर खूप विचित्र परिणाम आणि निगेटिव्ह परिणाम पडतो. तसंच यांचं सुद्धा झालं. आता यांना ती जमीन घेतली, जमीन घेतल्याच्या नंतर तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतला, सोसायटी तयार करण्यासाठी काम चालू केलं. आता ते बंद कसं करायचं, त्या कारणामुळं त्यांनी त्या गोष्टीकडं ना थोडं दुर्लक्ष केलं. आणि जेव्हा खोदकाम वगैरे चालू होतं त्यावेळेस कित्येक असे अवजारं सापडले, कित्येक असे सापळे सापडले की ते माणसांचे होते, हे स्पष्ट रूपामध्ये ओळखू येत होतं. पण तेव्हा त्या लोकांनी त्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि क्लोज तिथं ते सोसायटी बांधली. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की त्याच कारणामुळं ही जी सोसायटी इथं स्मशानभूमीवर बांधण्यात गेलेली आहे, त्याच कारणामुळं आमच्या घरांमध्ये, आमच्या गल्ल्यांमध्ये थोडेसे विचित्र प्रकार आणि विचित्र अनुभवायला भेटतात. तर ही होती 2 नंबरची. आता बोलूया 3 नंबरच्या जागेकडे. अलिबागमध्ये समुद्राच्या कडेला एक हॉटेल आहे. त्या हॉटेलचं नाव राज किरण हॉटेल आहे. आणि ही जे हॉटेल आहे ना, ही जुन्या काळामध्ये खूप पॅप्युलर हॉटेल होती. आणि अशी हॉटेल की त्या शहरामधली सगळ्यात जास्त प्रीमियम हॉटेल म्हणलं तरी चालेल, अशी ही पॅप्युलर होती. 1970व्या साली त्या वर्षी या हॉटेलमध्ये जे आपले बॉलिवूड स्टार होते, म्हणजे 1970चे जे VIP, ते लोक या हॉटेलमध्ये जायचे. मोठे मोठे व्यापारी होते ते सुद्धा या हॉटेलमध्ये जायचे, मोठमोठे बिझनेसमॅन आणि जे पैशावाले लोक होते ना ते सुद्धा या हॉटेलमध्ये जायचे. पण काही वर्षाच्या नंतर त्या हॉटेलमध्ये एक अशी घटना घडली, ज्या घटनेनंतर या हॉटेलची जितकी पण पॉप्युलॅरिटी होती ना ती पूर्णपणे मातीत गेली. आणि ती पॉप्युलॅरिटी इतकी भयानक पद्धतीने मातीत गेली की आज पण त्या हॉटेलमध्ये एक अशी रूम आहे ज्या रूममध्ये आज पण कोणी राहत नाही किंवा कोणी जात नाही. आणि तिथं जर कोणी आलं तर त्याला त्या हॉटेलचा जो स्टाफ आहे तो त्या रूममध्ये त्याला राहू देत नाही. ती रिकामी जरी असली रूम, आता रिकामीच आहे, आता रिकामी असूनही जर हॉटेलच्या बाकी रूमा बुकिंग झालेल्या असतील तरीसुद्धा त्या हॉटेलचा जो स्टाफ आहे ती रूम कोणाला देत नाही. कारण की 2-3 वेळेस अशी घटना झालेली आहे जी त्यांनी CCTV कॅमेऱ्यामध्ये बघितलेली आहे. तर कधी कधी काय होतं, जर त्या रूममध्ये एखादा
पाहुणा किंवा एखादा कस्टमर जाऊन थांबला तर तो मध्यरात्री जोरात ओरडतो आणि रूमच्या बाहेर पळत येतो. आता हे एका कस्टमर सोबत नव्हतं झालं त्यांच्या, हे बऱ्याच कस्टमर सोबत झालं होतं, 5 ते 6 कस्टमर सोबत. आता आपण नॉर्मली विचार करू शकतो की चला एखादा माणूस वेडा असू शकतो, दुसरा माणूस वेडा असू शकतो किंवा बाबा तिसरा माणूस वेडा असू शकतो, पण 5 ते 6 कस्टमर तर वेडे नसतात ना. आणि ते सगळे कस्टमर VIP कस्टमर, कारण की ती हॉटेल थोडी VIP आहे. आणि यांनी जेव्हा त्या कस्टमरला विचारलं की बाबा तुम्ही असं का करता, तुम्ही हॉटेलच्या बाहेर, तुम्ही रूमच्या बाहेर मध्यरात्री का पळून जाता, तर त्यांनी सांगितलेलं जे उत्तर आहे ते फार विचित्र होते. त्यातील काही लोक असे म्हणत होते की बाबा जेव्हा आम्ही रात्री झोपलो त्यावेळेस कुणीतरी आमच्या पाठीवर हात फिरवल्यासारखं वाटतं. तर त्यातील काही लोक असे म्हणत होते की मध्यरात्री पियानोचा आवाज येत होता. आता आश्चर्यचकित गोष्ट अशी करणारी आहे की तिथं पियानो नसताना पियानोचा आवाज येत होता. तर काही लोक असे म्हणत होते की रात्री जर आम्हाला जाग आली तर आम्हाला आरशामध्ये, आता आरसा बघा त्याच्या बेडच्या साईडला ठेवलेला असायचा, जाग आल्यावर सहज आरशाकडे अशी नजर जाते. जेव्हा काही लोकांची नजर त्या आरशाकडे गेली तर त्या आरशामध्ये एक काळी सावली, म्हणजे कसं असं नसतं का, थोडा प्रकाश त्या रूममध्ये येत असतो आणि त्या रूमच्या त्या प्रकाशामध्ये आपल्याला थोडंसं काही दिसतं आणि ते इतकं भयानक दिसतं आणि ते भयानक आरशामध्ये दिसतं. जर इकडं बघितलं तर इकडे काहीच नसतं पण आरशामध्ये असतं. तर काही लोकांनी असं सांगितलं की या रूमच्या बाल्कनीमध्ये एक माणूस बसलेला असतो पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये आणि तो समुद्राकडे बघत असतो आणि तो माणूस कोण आहे काय माहिती नसतो आणि जेव्हा हा त्याच्याजवळ जातो तो अचानक अदृश्य होतो. तर अशा काही पद्धती, अशा काही गोष्टी, विचित्र प्रकार तिथल्या माणसासोबत घडलेले होते. तर ही घटना का घडलेली आहे त्या रूममध्ये, तिथल्या स्टाफचं असं म्हणणं आहे की 1970 जेव्हा ही हॉटेल बॉलिवूड स्टारला चांगली आवडायची त्यावेळेस एका बॉलिवूड स्टारचं या रूममध्ये मरण आलं, म्हणजे तो मेला. आता मेल्याच्या नंतर त्याचं जे मृतदेह सापडलं होतं ते थोडंसं विचित्र पद्धतीने सापडलं होतं. जसं की कुणाला जर त्याला पाहिलं तर असं वाटत होतं त्याला मारलंय आणि जर विचार करून पाहिलं तर असं वाटत होतं की त्याने आत्महत्या केली आहे. पण काही लोकांचं म्हणणं असं होतं की त्याला मारलं, तर काही लोकांचं होतं आत्महत्या केली. पण तो जेव्हापासून त्या रूममध्ये मेला होता तेव्हापासून त्या रूममध्ये अशा घटना व्हायला सुरुवात झाल्या आणि आज पण त्या रूममध्ये कुणालाच जाऊ देत नाहीत आणि ती रूम कुणाला देत नाहीत. कुठं वाटत असेल तुम्ही जाऊन तिथं बघू शकता किंवा हे तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा सापडू शकतं, तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडू शकतं. आता 5 नंबरची जागा आहे लोणावळ्यातील. आता लोणावळा जर तुम्ही फिरायला गेला, आता चांगला स्पॉट आहे तो जर तुम्ही फिरायला गेला तर तुम्ही एक जागेबद्दल नक्की ऐकलं असेल. बघा, एखादी खूप सुंदर जागा असेल तर त्या सुंदर जागेमध्ये काही असे ठिकाणं असतात जे डेंजरस सुद्धा असतात. तर त्या जागेवर एक घर आहे ज्या घराचं नाव डी सिल्वा हाऊस असं आहे. आता हे जे घर आहे ना, हे 100-150 वर्षाच्या अगोदरचं बांधलेलं घर आहे आणि हे घर त्या माळात एकलं घर आहे आणि फार भीतीदायकही दिसतं आणि फार चांगलंही आहे. या घरामध्ये बरेच लोक राहतातही आणि राहतही नाही. म्हणजे असं समजा की तुम्हाला जर राहायची इच्छा असेल तर तुम्ही राहू शकता, पण आजूबाजूचे जे लोक आहेत ना त्यांचं बोलणं थोडं वेगळं आहे आणि ते सांगतात थोडं विचित्र पद्धतीने आणि त्या घरामध्ये जे घडलेलं आहे ते सुद्धा थोडं विचित्रच घडलेलं आहे. आता त्या घरामध्ये काय होतं माहिती आहे का, एखाद्या वेळेस जर तुम्ही त्या घरामध्ये राहिलात, कोणी जर राहिलं, त्याच्यामध्ये जे राहिलेलं आहे त्याची मी अनुभव सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये राहिलेल्या माणसाला त्या घरामध्ये अचानक कोणीतरी रडण्याचा आवाज येतो तर कुणाच्या पळण्याचा आवाज येतो. बघा, एक स्त्री जर तिनं पैंजण घातलेलं असेल आणि ती जर पळत असेल तर त्याच्या घुंगरांचा आवाज आपल्या कानावर येतो, थोडा येतो. तर कधी कधी हसण्याचा आवाज येतो आणि कधी कधी असं वाटतं की कुणीतरी असं हवेत त्या पूर्ण घरामध्ये तरंगतंय. हे दिसतं तिथल्या माणसाला, राहणाऱ्या माणसाला अक्षरशः दिसतं. आता तिथल्या आसपास राहणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे की बाबा या घरामध्ये कधी अमावस्या, कधी पौर्णिमा, तर कधी एखाद्या वेळेस अशी सिच्युएशन आली की त्या सिच्युएशनमध्ये जे निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या जाग्या होतात ना, तर त्यावेळेस या घरामध्ये मध्यरात्री जी उंच खिडकी असते ना त्या खिडकीमध्ये कुणीतरी लेडीज दिसते आणि ती लेडीज ज्याला दिसली त्याच्याकडे एकसारखं बघते आणि त्या उंच खिडकीमधून उडी मारते आणि ते सायकल चालत राहतं
वर जाते उडी मारते, वर जाते उडी मारते, वर जाते उडी मारते. तर कधी कधी त्या घरापासून जर कोणी जात असेल तर त्याला हसण्याचा आणि रडण्याचा आवाज येतो. आता हे प्रकार ना तिथील बरेच लोकांनी अनुभवलेलं आहे. आता हे तिथं का घडलंय, काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते जे घर आहे ते त्या डी सिल्वा या माणसाने बांधलेलं होतं. तर जो डी सिल्वा होता तो त्या घरामध्ये राहायचा आणि त्याच्यासोबत त्याची बायको आणि त्याची मुलगी राहायची, जिचं नाव एलिझा असं होतं. आता ती जी एलिझा होती ना ती जवान होती आणि नवीन जवानीत आल्याच्या नंतर तुम्हाला तर माहिती आहे शरीरामधले हार्मोन्स इतके जास्त स्पीडनं बदलतात आणि ते हार्मोन्स बदलल्याच्या नंतर माणसाला कळत नाही की अट्रॅक्शन काय आणि प्रेम काय. तर त्याच बिल्डिंगच्या समोर राहणाऱ्या एका घरामध्ये एक मुलगा होता. तर त्याच्यासोबत एलिझा प्रेमाच्या याच्यामध्ये अडकते. आता प्रेम एवढं जास्त होतं की हे प्रेम लपत नाही. तिच्या बापाला कळतं, डी सिल्वाला कळतं. तर त्याला राग येतो आणि तो काय करतो, त्या मुलाला जीव मारायला लावतो. आता त्याला जीव मारायला लावल्याच्या नंतर जो डी सिल्वा आहे तो तिच्या मुलीला हॉस्पिटल कोण होतं, जाऊ दे आपल्याला काय करायचंय, हॉस्पिटल नाहीये, तो तिला आपल्या घरामध्ये कोंडून ठेवतो. घरात कोंडून ठेवल्याच्या नंतर ती बरेच दिवस घरामध्ये राहते, पण तिला करमत नाही त्याला भेटल्याशिवाय. आणि एक दिवस तिला कळतं की तिचा जो प्रियकर आहे त्याला मारले गेलंय आणि हे तिला सहन होत नाही. मग ती उंच खिडकीमध्ये जाते, जितकी उंच खिडकी आहे तिथं उंच खिडकीमध्ये जाते आणि वरून उडी मारते आणि ती तिथंच मरते. आता ती मेल्याच्या नंतर काही दिवसाला तिचे जे आईवडील होते, डी सिल्वा होता आणि त्याची जी बायको होती, त्यांचे मृतदेह त्याच घरामध्ये सापडतात. पण ते फार विचित्र पद्धतीने सापडतात. त्यांच्याकडे बघितलं तर असं वाटत नाही की त्याला कोणी मारलंय किंवा ते मेलेत म्हणून. ते एक वेगळ्याच पद्धतीने मेलेले असतात. त्यांचे जे मृतदेह असतात ना ते अलगच दिसतात. नॅचरल मरण त्यांचं दिसत नाही आणि कोणी मारलंय असंही दिसत नाही. मारलेलं मरण कसं असतं, जहर दिसतं किंवा मग चाकू खुपसलेला असतो, पण यांचं मरण थोडं वेगळं होतं. तर तेव्हापासून या घरामध्ये असल्या काही पद्धती होतात. आता ही होती 5वी जागा. आता वळूयात आपल्या 6व्या जागेकडे. आता हे ठिकाण सुद्धा लोणावळ्यामध्येच आहे. आता मी नाव घेतो, ते नाव घेतल्याच्या नंतर एक अजून घटना तुमच्या डोक्यामध्ये येईल, लोहगड किल्ला. आता हे नाव ऐकल्याच्या नंतर बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये ती कळमटली जळमटली बाई आली असेल की तिने एका चांगल्या लेकराचा जीव घेतला. मरत का नाही होती, जाऊ द्या सोडा, आपला विषय कुठं होता, इथं होता. तर हा जो लोहगड किल्ला आहे, ज्या वेळेस या लोहगड किल्ल्यामध्ये योद्धा राहत होते, आपले मराठे राहत होते, आपले महाराज राहत होते किंवा आपल्या महाराजाचे सैन्य राहत होते, आपल्या महाराजाच्या अंडरमध्ये जो हा किल्ला होता त्यावेळेची गोष्ट आहे. तर काही लोक असे म्हणतात की या किल्ल्यामध्ये एक राजकुमारी होती. आता ही गोष्ट किती खरी आहे आणि किती खोटी आहे हे मला माहिती नाही, पण 30% लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा तिथं ही घटना घडलेली आहे आणि त्या घटनेमुळं थोडाफार अनुभव तिथं असा येतो. तर असं म्हणतात की त्या किल्ल्यामध्ये एक राजकुमारी राहत होती आणि त्या राजकुमारीचं जे मन होतं ना ते एका योद्धावर होतं. म्हणजे एक जो आपण म्हणू की बाबा सरदार किंवा एक व्यक्ती, त्याच्यावर तिचं मन होतं आणि तो व्यक्तीसुद्धा त्या किल्ल्यामध्ये राहत होता. तर दोघांचं प्रेम एवढं चांगलं होतं आणि एवढं पवित्र होतं की ते दोघंजण एकमेकांवर खूप जास्त जीव लावायचे. पण एका दिवशी तिच्या राजकुमारीचा जो प्रियकर आहे, जो तिच्यावर जीव लावायची, तो युद्धामध्ये गेला आणि तो परत कधी आला नाही. आता तो परत न आल्यामुळं हिचं मन एवढं दुखावलं आणि इतकी ही डिप्रेशनमध्ये राहायला लागली की ही उंच किल्ल्यावर गेली आणि तिथून हिनं उडी मारली. हिचं म्हणणं आहे की बाबा तो आहे तर मी आहे, तो नाही तर मी नाही, असं पहिलं प्रेम होतं आणि पहिले लोक प्रेम करायचे. तुम्हाला अजून एक प्रथा माहिती असेल, सती प्रथा म्हणून. जर नवरा वारला आणि त्याला जर जाळत असले तर त्याच्या बायकोला सुद्धा त्या जाळामध्ये ढकलून द्यायचे किंवा तिला सुद्धा त्या जाळामध्ये जावं लागायचं की बाबा नवरा गेला मग आता आपण कशाला राहायचंय. आता जरा वेगळ्या गोष्टी चालू आहेत. नवरा असतानाही चालल्यात आणि जो नवरा होणार आहे त्याला सुद्धा ढकलून द्यायल्यात. तर काही स्त्रिया अशा आहेत, काही स्त्रिया चांगल्या आहेत, काही स्त्रिया खूप वाईट आहेत. तर तिथं या घटनेमुळं
आणि या घटना झाल्याच्या नंतर काही वर्षाच्या नंतर पौर्णिमाच्या रात्री तेथील आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की हा जो किल्ला आहे, जेव्हा पौर्णिमेची रात्र असते त्यावेळेस या किल्ल्याचा जो कडा आहे, बाजूने जी भिंत आहे मोठी, त्या भिंतीवर एक महिला चलताना दिसते. पांढरी साडी घातलेली चलताना, तिचे केस मोकळे असतात आणि तिला जर कुणा बघितलं तर ती महिला त्याच्या समोर तिथून उडी मारते आणि हवेमध्ये तरंगते म्हणे, हवेमध्ये, आणि त्याच्या समोरच ती गायब होते. आणि कुणी जर या किल्ल्यामध्ये एकला फिरत जर असला तर त्याला असं जाणवतं की कुणीतरी त्याला असं आधार उचलण्याचा प्रयत्न करते, असा आधार. तर हे काही लोकांचं म्हणणं आहे, काही पर्यटकाचं सुद्धा म्हणणं आहे. आता याच्यामध्ये बनावट किती आहे आणि रिअल किती आहे हे आपल्याला माहिती नाही, पण हां, हे आहे. आता वळूत आपल्या 7व्या जागेकडे. आता या जागेबद्दल अनेको लोकांनी ऐकलेलं आहे आणि अनेको व्हिडिओ तयार केलेले आहेत. यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, इंटरनेटवर या जागेबद्दल खूप लिहिलेलं आहे आणि या जागेबद्दल खूप विचित्र विचित्र प्रकारसुद्धा आहेत. आता मी तुम्हाला जेव्हा या जागेचं नाव सांगेल त्यावेळेस तुम्ही म्हणसाल की चलो चलो चलो, या जागेबद्दल आम्ही सगळं ऐकलेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओ स्किप करसाल, हे मला माहीत आहे, कारण की खूप लोकांनी सांगितलेलं आहे. हो, खूप लोकांनी. मी गोष्ट करतोय कासारा घाटाची. असं म्हणतात की ह्या कासारा घाटावर खूप वर्षाच्या अगोदर, आता कासारा घाट म्हणल्याच्या नंतर यार सुंदर आहे आणि पर्यटक स्थळाचं एक पॉइंट आहे, पण या कासारा घाटामध्ये जे रस्ते आहेत ना, ते रस्ते एवढे वळणाचे आहेत की त्या रस्त्यांमुळं ॲक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो. तर खूप वर्षाच्या अगोदर काही लोकांचं म्हणणं असं आहे की खूप वर्षाच्या अगोदर इथं एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एका कारमध्ये पूर्ण फॅमिली राहत होती. तर ती फॅमिली पूर्ण मेली आणि सगळ्यात शेवटला जी मेली ना, ती होती त्या फॅमिलीमधली स्त्री. आता ती जी स्त्री होती, ती स्त्री जेव्हा तिचा ॲक्सिडेंट झाला, तिचा सगळा परिवार त्या कारमध्ये मरण्याशी झुंजत होता, त्यावेळेस ती स्त्री रस्त्यावर लोकांना हात दाखवू लागले की माझी मदत करा, माझी मदत करा, माझी पूर्ण फॅमिली मरते, आमचा ॲक्सिडेंट झाला आहे. पण कुणीही तिथं गाडी थांबवली नाही. सगळ्यांनी तिथून गाड्या नेल्या, कुणीही थांबवली नाही, त्यांना मदत भेटली नाही आणि ते तिथंच मेले. आणि जेव्हा तिची फॅमिली तिच्या डोळ्यासमोर मेली तर हिनंसुद्धा तिथंच दम तोडला. त्या दिवशीपासून रात्री बेरात्री किंवा तिथं धुकं झालेलं असेल त्या टायमामध्ये लोकांना पांढरी साडी घातलेली, म्हणजे त्या पांढरी साडी नाही म्हणता येणार आपल्याला, साडी घातलेली असते, एक स्त्री असते आणि ती लोकांना हात दाखवते. आणि जेव्हा एखादा माणूस तिचा हात दाखवलेला पाहिला आणि माणसाने गाडी थांबवली तर ती बाई अचानक गायब होते आणि नंतर याच्या कानामध्ये आवाज घुमायला लागतो ती बाईचा. ती बाई जशी मदत मागते ना तशा पद्धतीनं तिच्या कानामध्ये आवाज घुमतो. तो इकडे तिकडे नुसता बघतो पण त्याला जाणवत नाही कोणी आलंय कोणी गेलंय, काही जाणवत नाही याला, पण याला तो आवाज घुमतो. आणि काही वेळा असं वाटतं की तिच्या समोर बाई हात दाखवते ती कित्येक वेळा मागच्या सीटवर येऊन बसलेली आहे, असं कित्येक वेळा. आणि काही वेळा तर ती अचानक एखाद्याच्या गाडीसमोर उभी राहते आणि त्या कारणामुळे तिथं त्याचा ॲक्सिडेंट होतो. आणि मॅक्झिमम तिथं ज्यांचा ॲक्सिडेंट होतो तो मरतो म्हणजे मरतोच. आता या कासारा घाटाबद्दल अनेको हॉरर स्टोरी आहेत आणि निवांत सांगितलेल्या हॉरर स्टोरी आहेत आणि प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे. तर तुम्ही त्या यूट्यूबवर जाऊन बघू शकता किंवा आपल्या चॅनलमध्ये सुद्धा मी कासारा घाटाबद्दल एक स्टोरी सांगितलेली आहे, ती तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तर चला आता वळूयात आपल्या 8व्या प्लेसकडं. परिवारामधील जर कोणता माणूस आपल्या डोळ्यासमोर मेला आणि मरताना त्याचे जे शेवटचे शब्द असतात ते आपण ऐकले आणि काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर ते शब्द परत आपल्या कानावर यायला लागले मध्यरात्री, तर भयानक प्रकार होईल ना. जसं की भाऊ मला वाचव, अरे मी मरतोय, अरे कुणीतरी या की रे, अरे वाचवा की रे, किंवा असं काका मला वाचवा, काका मला वाचवा, काका मी मरतोय मला वाचवा, काका मला वाचवा, अशा पद्धतीचे शब्द. आता हे जे मी शेवटचं वाक्य बोललोय हे वाक्य ॲक्च्युली एका जाग्यावर ऐकू येतंय आणि ती जागा आहे शनिवार वाडा, पुण्यातला शनिवार वाडा. आता खूप सुप्रसिद्ध वाडा आहे तो, पर्यटक स्थळाचा एक पॉईंट आहे, तिथं पर्यटक येतात, बघतात, जातात. पण मध्यरात्री तिथं जे गार्ड असतात ना त्यांनी सांगितलेलं आहे की कधीकधी या शनिवार वाड्यामधून एक आवाज येतो आणि तो आवाज असा असतो की काका मला वाचवा, काका मला वाचवा, अशा पद्धतीचा आवाज या शनिवार वाड्यामधून येतो. असं म्हणतात की जेव्हा
पेशवे या वाड्यामध्ये राहत होते आणि पेशवे नारायणराव जेव्हा या वाड्यामध्ये होते त्यावेळेस त्यांच्या चुलत्यांनी त्यांची हत्या केली होती. जेव्हा ते त्यांची हत्या करत होते त्यावेळेस ते स्वतः काकालाच बोलत होते की काका मला वाचवा, काका मला वाचवा. आणि हे जे आरोळी होती ना, हीच आरोळी या पूर्ण वाड्यामध्ये आजसुद्धा घुमतीये. आणि आजसुद्धा ही आरोळी लोकांना ऐकू येते. तुम्हाला वसई हे ठिकाण माहिती असेल तर वसईमध्ये एक किल्ला आहे. तुम्ही कधी या किल्ल्याबद्दल ऐकलं असेल आणि नसेल ऐकलं तर मी आहे ना, मी तुम्हाला सांगतो. आता या किल्ल्यामध्ये असं म्हणतात की हे जे किल्ला होता, हा किल्ला पुर्तगाली सैनिकांचा एक मजबूत किल्ला म्हणून मानलं जायचं. आता तो फार इकडे तिकडे पसरलेला आहे आणि फार जुनाट दिसतो. त्या किल्ल्यावर कोणी जात नाही, येत नाही आणि त्या किल्ल्याकडे तेवढं लक्ष सुद्धा नाही. पण तिथं राहणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा या किल्ल्यामध्ये आज सुद्धा खूप विचित्र प्रकार होतात. मध्यरात्र असली, पौर्णिमेची अमावस्येची रात्र असली की या किल्ल्यामधून आवाज येतात जोर जोरात ओरडण्याचे, एका स्त्रीचे आणि एका पुरुषाचे. आणि ते आवाज काय कमी हळून नसतात. जर ग्रुप जर असेल एखाद्या माणसाचा आणि तो माणसाचा ग्रुप जर त्या किल्ल्याच्या शेजारी असेल तर त्या पूर्ण ग्रुपच्या माणसांना ऐकू येतात. आणि जर एखाद्याने जाऊन बघण्याचा प्रयत्न केला तर जेव्हा तो आवाज जिकडून येतो तिकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर 2 काळ्या सावल्या अशा उभ्या राहिलेल्या असतात आणि त्या 2 काळ्या सावल्या एकमेकांना भांडत असतात. आणि जेव्हा तिसरा माणूस त्यांना बघतो तर तो माणूस अचानक गायब आणि अचानक 8 ते 15 दिवसाच्या नंतर त्याचा मृतदेह सापडतं, असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि त्या जे 2 सावल्या असतात ना, त्या 2 सावल्या ॲक्च्युली त्या काळातील लोकांच्या आहेत. आता पुर्तगाली जे सैनिक होते त्या सैनिकापैकी एक सैनिक होता आणि त्याला त्या किल्ल्याच्या खाली राहणाऱ्या एका महिलेशी प्रेम होतं. आता प्रेम एवढं जास्त होतं की त्याची इच्छा होती की तिच्यासोबत लग्न करण्याचं. पण ती जी महिला होती ती चांगली नव्हती, ती थोडी वेगळी होती. तर ती फक्त त्याच्यासोबत टाइमपास करू लागली. आणि जेव्हा त्याला माहीत झालं की ही फक्त आपल्यासोबत टाइमपास करते, आपल्यासोबत जीवनभर राहणार नाही, तर त्याच्या डोक्यामध्ये फार मोठा राग घुसला आणि तो तिच्यासोबत भांडायला लागला. तो भांडण एवढं जास्त करायला लागला की त्याने तिच्यासोबत भांडता भांडता तिला किल्ल्याहून खाली ढकलून दिलं आणि तिचा जीव तिथंच गेला. आता तिचा जीव गेल्याच्या नंतर त्याने ठरवलं की आपण जिच्यावर इतकं प्रेम करतो ती गेली, मग आपण काय राहायचे. मग त्याने आपला सुद्धा जीव गमावून टाकला. आणि त्याच्यानंतर मग या 2 जणांची आत्मा त्या किल्ल्यामध्ये अडकून राहिली. आणि तेव्हापासून अमावस्या पौर्णिमेला काही लोकांना यांची आत्मा दिसते. बघा, तुम्ही मुंबईमधील मुकेश मिल्स या मिलबद्दल तुम्ही ऐकलं असेल. आता ही जे मिल आहे ना, म्हणजे हे जो कारखाना आहे, हा कारखाना खूप मोठा कपड्याचा कारखाना होता. आणि एवढा मोठा कपड्याचा कारखाना होता की आपल्या एशियामधला सर्वात मोठा म्हणलं तरी चालेल. या कारखान्यामध्ये अनेको कामगार काम करायचे. पण काही कारणानिमित्तानं कामगारांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण होत नव्हत्या किंवा ज्या पेमेंट्स वगैरे होत्या त्या थोड्या कमी होत्या. त्यामुळं कामगारांनी एक निर्णय केला की आपण काय करूयात, थोडं हडताल करूयात आणि आपली ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करूयात. तर त्यांनी हडताळ करायला सुरुवात केली. आता 1982 या वर्षी एका रात्री सगळे कामगार काम करत असताना अचानक त्या कारखान्यामध्ये आग लागली आणि त्या आगीमध्ये कित्येक कामगार मरण पावले. आणि तेव्हापासून आजपर्यंत लोक असे म्हणतात की कधी कधी मध्यरात्री जेव्हा पूर्ण काही शांत असतं त्यावेळेस त्या कारखान्यामध्ये आग लागल्यासारखं फील होतं. आणि जे धुपट वगैरे दिसतं ना, तर त्या धुपटणामध्ये असे लोक दिसतात खिडक्यांमध्ये ओरडताना, चिरकताना. तर काही लोक असे म्हणलेले आहेत की जर कोणी त्या कारखान्यापासून जवळून जात असेल तर त्याला त्या कारखान्याच्या साईडला जो गार्ड असतो ना, त्याच्या बाजूला किंवा त्याच्या जाग्यावर जळकी माणसं उभी दिसतात. आता ही गोष्ट किती खरी आहे किती खोटी आहे हे आपल्याला माहिती नाही, पण जसं मी वाचलंय तसं मी तुम्हाला सांगितलंय. आरे फॉरेस्टबद्दल ऐकलंय का? मुंबईच्या शेजारचं ठिकाण आहे. तर दिवसा जर आपण तिथं गेलो तर आपल्याला फार करमतं. एकदम नॅचरल वातावरण आहे, सगळीकडे हिरवगार आणि तिथे गेल्याच्या नंतर माणसाला बरं वाटतं. पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जितकी सुंदर गोष्ट असते ना तेवढीच भयानक तिच्या पाठीमागचा तिचा इतिहास सुद्धा असतो.
तर अरे फॉरेस्टमध्ये सुद्धा काही घटना अशा घडलेल्या आहेत किंवा काही घटना काही लोकांसोबत अशा घडतात की त्या लोक विचारही करत नाहीत. बघा कसं आहे, ज्या वेळेस आपण विचित्र घटनांचा विचार करतो किंवा निगेटिव्ह एनर्जीचा विचार करतो, तर त्या घटना ज्यांच्यासोबत घडतात त्यांनाच कळतं की बाबा हे काय असतं. पण ज्या लोकांना माहिती नाही ते लोक मजाक उडवतात, हसी मजाक उडवतात. तर तसं नाही. तिथं काही लोकांना जो अनुभव आलेला आहे तो मी तुम्हाला सांगतो. काही लोक म्हणले की जेव्हा रात्रीच्या वेळेस या अरे फॉरेस्टमध्ये जर कुणी गेलं तर त्यांना झाडाच्या मागं लपलेलं कुणीतरी दिसतं आणि ते डोकावून बघतं. बघा, एखाद्या वेळेस एखाद्या खोडाच्या पाठीमागून जर आपल्याला कोणी डोकावून बघत असेल आणि मध्यरात्र असेल किंवा रात्रीची वेळ असेल, मध्यरात्रही नसू द्या, ते लोक असे म्हणतात की बाबा कधी कधी तर दिवसा दिसतात. चालता चालता यांच्या समोर माणसं गायब होतात. आता समजा माणूस दिसला, तो खोडाच्या आडवी गेला आणि त्याला बघायला गेलो तर दूरदूरपर्यंत कुणीच दिसत नाही. तर कधी कधी काही जागेवर मोबाईलचं नेटवर्कसुद्धा जातं. आता जिओचं इतकं नेटवर्क स्ट्रॉंग झालेलं आहे, आपण कुण्या कोपऱ्यात जरी गेलो ना तरीसुद्धा आपल्या मोबाईलला नेटवर्क राहतं. पण इथं तसं नाही. त्या अरे फॉरेस्टमध्ये खूप जागेवर असं आहे की नेटवर्क जातच नाही. आणि डिप्रेशन नेटवर्क जातं आणि ज्या जागेवर नेटवर्क जातं ना त्या जागेवर काही ना काहीतरी विचित्र घटना होते. कधी पाऊलच जड होतात, तर कधी घामच सुटतो, तर कधी कुणी दिसतं. तर अशा पद्धतीच्या विचित्र घटना त्या अरे फॉरेस्टमध्ये होतात. तर मंडळी, ह्या होत्या आपल्या आजच्या 10 प्लेसेसवर घडणाऱ्या सत्य घटना. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक भूत फारच प्रचलित आहे आणि फार डेंजरसुद्धा आहे. आता ते जे भूत आहे ना, असं म्हणतात की एखादं जुनाट तलाव आहे, त्या तलावाच्या शेजारी राहतं किंवा एखादी मोठी नदी आहे आणि त्या नदीच्या काठावर जर एखादं असं ठिकाण असेल ज्या जागेवर निगेटिव्ह एनर्जी उत्पन्न होते, त्या ठिकाणावर सुद्धा अशी भूतं पाहिल्या जातात. आणि काही लोक असे म्हणतात की हे जे भूतं आहेत, हे भूतं एखाद्या माणसाला जर दिसले आणि तो माणूस त्या भूताकडे आकर्षित झाला तर तो माणूस कधीही परत येत नाही. नाही त्याचा मृतदेह दिसतं, नाही त्याचं नामोनिशान दिसतं. आणि या भूताचं नाव आहे आसरा. लोक म्हणतात की हे जे भूत निर्माण होण्यापाठीमागचं कारण असतं, ते कारण असतं अधुरी इच्छा. एखादी स्त्री असते जिची इच्छा अपूर्ण झालेली राहते आणि मरण येण्या अगोदरच तिचं मरण होतं आणि त्यावेळेस त्या स्त्रीची जी आत्मा आहे ती आत्मा या ठिकाणावर अडकून पडते. आणि जर एखादा व्यक्ती या ठिकाणाच्या आजूबाजूला कुठून जर जात असेल आणि त्याच्या कुंडलीमध्ये जर तो योग असेल की त्याला हे भूत दिसल आणि ज्या वेळेस त्या व्यक्तीला हे भूत दिसतं त्यावेळेस हे भूत त्या व्यक्तीला आकर्षित करतं आणि एवढं जास्त आकर्षित करतं की तो व्यक्ती स्वतः त्या भूताकडे जातो आणि जेव्हा तिच्यापाशी जातो तर ती याच्या हाताला पकडते आणि याला हळूवार त्या पाण्याच्या ठिकाणावर नेते. मग ते तळं असो की नदी असो, आणि त्या व्यक्तीला त्या नदीमध्ये, त्या तळ्यामध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर कधीही त्याचं शरीर वर येत नाही. पाण्यामध्ये माणूस गेल्याच्या नंतर, मेल्याच्या नंतर त्याचं शरीर फुगून वर येतं, पण या भूताने जर त्याच्या शरीराला नदीमध्ये घेऊन गेली तर ते वर येत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की मी जे हे सांगितलं आहे तर आता या व्हिडिओमध्ये याचबद्दल स्टोरी असेल, तर खरं आहे. आपल्याला आजची स्टोरी नाशिकवरून आलेली आहे. शिवम श्रीवास्तव या मुलाने आपल्याला ही स्टोरी पाठवलेली आहे. तो 25 ते 26 वर्षाचा आहे, अजूनही त्याचं लग्न झालेलं नाही आहे आणि तो ऑनलाईन जॉब करतो. म्हणजे असं समजा की आमच्यासारखं ऑनलाईन रोजगार अशा पद्धतीचा तो जॉब करतो आणि तो रील शूट करून देतो, एडिट करून देतो, व्हिडिओ फोटोज एडिट करून देतो, थंबनेल एडिट करून देतो लोकांचे, आणि तो ऑनलाईनही करतो आणि ऑफलाईनही करतो. तर तो म्हणतो की ज्या वेळेस मी एका क्लायंटची रील शूट करण्यासाठी जाऊ लागलो तर माझ्यासोबत रस्त्यामध्ये असला काही प्रकार घडला आणि हे जे प्रकार माझ्यासोबत घडला, मी याला इंटरनेटवर सर्च मारलं की बाबा असं का होतं आणि झालं तर याला काय म्हणतात. तर मॅक्झिमम जी माहिती मॅच केली ना ती आसरा या भूताची माहिती मॅच झाली. आता काही जाग्यावर खूप वेगळे विचित्र कारणं होते तर काही जाग्यावर वेगळे कारणं होते, पण मी ज्या प्रकारे बघितलंय त्या प्रकारची माहिती, असं समजा की 70% माहिती आसरा या भूताशी निगडीत असल्यासारखी वाटली मला. पण आश्चर्यजनक गोष्ट अशी आहे की प्रत्येक ठिकाणावर असं लिहिलेलं आहे की आसरा हे जर भूत कोणाला दिसलं तर हे भूत कधीही त्या माणसाला जिवंत सोडत नाही. पण मी जिवंत आहे, मला त्या भूतानं तेवढं काही हानी पोहोचवली नाही, पण भीती मात्र खूप जास्त वाटली. तर मंडळी,
आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण एक हिंदी चॅनल ओपन केलेली आहे आणि त्या चॅनलवर रेग्युलरी या चॅनलसारखे व्हिडिओज अपलोड होत राहणार. तुम्हाला जर हिंदीमध्ये माझ्या स्टोऱ्या ऐकायच्या असतील, आता हिंदी थोडी कच्ची आहे, समजून घेत जा, पण जर हिंदीमध्ये माझ्या स्टोऱ्या ऐकायच्या असतील तर तुम्ही त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करू शकता. जसं या चॅनलवर तुम्ही प्रेम दिलं आहे, सेम या प्रकारे मला त्या चॅनलवर जर प्रेम दिलं तर यार खूप भारी वाटेल. तर त्या चॅनलची जे लिंक आहे ती लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये देईल, नाहीतर माझ्या टायटलमध्ये त्या चॅनलचं नाव मेन्शन करेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ते चॅनल टाकून देईल. तुम्ही जाऊन त्याच्यावर नक्की एकदा व्हिजिट करा, नक्की तुमचं प्रेम मला द्या, कारण की तुमच्या प्रेमाशिवाय मी नाही यार. तुम्ही आहात तर आपण आहे. तर आता चला उशीर न करता आपल्या स्टोरीला सुरुवात करूच. आता जो शिवम आहे तो ऑनलाईन जॉब करतो, क्लायंटचे कामं घेतो, त्यांना ते कामं देतो. आता बघा, जांभूळ जे असतं जांभूळ ते प्रत्येकाला आवडतं, तसं शिवमला सुद्धा आवडायचं. आता दिवस जांभूळ आलेले होते आणि पावसाळा लागलेला होता. आता तुम्हाला माहिती आहे की पावसाळा लागता लागता जे मिठी जांभूळ असते, जी गोड जांभूळ असते ना, ती संपत होते. पण पावसाळा लागल्याच्या नंतर जी जांभूळ येतात ना, ते खूप वेगळे आणि असे आंबट जांभूळ येतात. तुम्ही बघितले असे छोटे छोटे असतात, बारीक बारीक गोल गोल जांभूळ असतात, त्याच्यावर असं मस्त मीठ टाकायचं आणि ते खायचं. तशा प्रकारचे जांभूळ पावसाळ्यामध्ये येतात. तर जो शिवम आहे त्याला एक काम येतं, एक रील शूट करायची असते. पावसाळ्यामध्ये मस्त वातावरण असतं, ढगाळ वातावरण असतं, तर त्या वातावरणामध्ये याला रील शूट करायची असते आणि ते याला काम येतं. आता ते शूट करण्यासाठी शिवम सकाळी 7:30 वाजता आपल्या घरून निघतो. आता ज्या जागेवर शूट करायचं होतं त्या जागेवर शिवमला 9-9:30 वाजता पोहोचायचं होतं आणि ते थोडंसं लांब होतं. आता नाशिकमध्ये शिवम राहत होता. आता प्रॉपर तो नाशिकच्या मधोमध नव्हता राहत, तो नाशिकच्या कडेला राहत होता. आता तो आपल्या घरून निघला. घरून निघल्याच्या नंतर त्याच्या घराच्या काही अंतरावर एक मोठी नदी होती, म्हणजे नदीसारखा एक नाला, मोठा नदी म्हणला तो का नाला होतं ते माझ्या लक्षात नाही राहिलं, पण असंच काहीतरी होतं की एक मोठं होतं आणि त्या जागेवर ना नेहमी पाणी साचलेलं राहायचं. मग ते किती जरी पावसाळा झाला तरी साचलेलं राहायचं, किती उन्हाळा झाला तरी साचलेलं राहायचं. पण एवढं की ते जे पाणी होतं ना ते फार बेकार होतं. कधी कधी चांगलं राहायचं तर कधी कधी बेकार राहायचं, अशा पद्धतीचं ते पाणी राहायचं. आणि त्या पाण्याच्या शेजारून एक रस्ता होता आणि त्याच पाण्याच्या शेजारी एक स्मशानभूमी सुद्धा होती. आता ती स्मशानभूमी कशी होती पण ती स्मशानभूमी तेवढी चालत नव्हती, कारण की इकडे जेव्हा नवी स्मशानभूमी झाली त्यावेळेस लोक सगळे तिकडे जायला लागले, इथं काहीही नव्हतं. तर तिथं त्या स्मशानभूमीच्या आजूबाजूला काही झाडं लावलेली होती आणि त्या झाडांमध्ये एक झाड असं होतं जे जांभळीचं होतं. आता नॉर्मल कुठलाही माणूस असू द्या, त्याला जर एखादं फळाचं झाड दिसलं आणि त्याला लागलेली जी फळं पिकलेली दिसली ना तर त्याला दम निघत नाही. त्याला असं वाटतं की यार काही का होईन, जाऊन ते फळं घ्यायचे आणि खायचे, इच्छा फार निर्माण होते. तर याला जे जांभळीचं झाड दिसलं होतं त्याला जांभूळ आलेले होते आणि ती जांभळी आमटी होती. त्या कारणामुळे त्याला फार दाटवाट जांभूळ आले होते आणि त्याचे कोणी जांभूळ खाल्ले सुद्धा नव्हते. पण ते जांभुळीचं झाड ज्या जागेवर होतं त्या जागेवर एक ऑलरेडी स्मशानभूमी होती आणि तुम्हाला तर माहिती आहे स्मशानभूमीमध्ये निगेटिव्ह ऊर्जा किती जास्त असते, तर ते याच्या डोक्यामधून पूर्णपणे गेलेलं असतं. आता हा काय विचार करतो, आता जावं तर आपल्याला जाण्यासाठी उशीर होतो, त्या कारणामुळे आपण काय करूयात, रिटर्न परत येताना जाऊयात आणि खाऊयात. पण याला माहिती नव्हतं की याने जो हा निर्णय घेतलाय, हा निर्णय याच्या या जीवनामधला खूप मोठ्या आठवणीचा क्षण होणार आहे, किंवा असं म्हणा की एक भीतीदायक आठवण, ज्याला आपण असं म्हणतो ना की ती जर आठवण आली तर ती आठवण विसरण्यासाठी आपण दुसरी आठवण आपल्या डोक्यामध्ये घेऊन येतो, दुसरीकडे कुठेतरी आपलं मन वळवतो. अशा पद्धतीची आठवण आपल्याला नको आहे असं वाटतं ना, सेम त्याच पद्धतीची आठवण आता याला राहणार होती अख्खं आयुष्यभर. आता शिवम जो आहे तो जिथं त्याला काम होतं तिथं तो गेला. तिथं गेल्याच्या नंतर दिवसभर शूट केलं, एडिटिंग केलं, सांगितलं, तर त्याला तिथून निघायला 7 ते 7:30 वाजले होते, म्हणजे 6:30 ते 7 वाजले होते, सॉरी 7:30 म्हणलो मी, 6:30 ते 7 वाजले होते. आणि दिवस जो आहे तो नेमकाच 7, पावणे 7 वाजता मावळत होता. आता यानं ठरवलं होतं भाई अंधार जरी पडला तरी सुद्धा मोबाईलच्या बॅटरीनं जांभळं तोडायचे, पण जांभळं आज खायचे म्हणजे खायचे. तर आता तो ज्या जागून निघाला होता आपल्या घराकडं परत येण्यासाठी, तिथं याला जेवण होतं, तर तिथं त्याने जे जेवलं आणि नॉनव्हेज त्यांनी याला खाऊ घातलं होतं.
तर नॉनव्हेज खाऊन तो निघाला. आता इथं येईपर्यंत त्याच्या लक्षात आलं की आपल्याला जांभळीचं झाड पाहिलेले, आपण त्याचे जांभळं आपल्याला खायला जायचं आहे. तो गाडी उभी करतो, तर रोडच्या साईडला गाडी उभी राहते, मधात गाडी जात नव्हती, कारण की ते पूर्ण एरिया बंद पडलेला होता आणि एक मोठी अशा नाला असल्यासारखा होता आणि तिथं खूप वर्षाच्या अगोदरचं पाणी साचलेलं होतं. पाणी काही तेवढं व्यवस्थितशीर नव्हतं, चांगलं नव्हतं दिसायला, म्हणजे नसतं काय स्थिर पाणी कुठंतरी साचलेलं असतं, तशा पद्धतीचं पाणी साचलेलं होतं. तर शिवम आपली गाडी उभी करतो रोडच्या साईडला आणि त्या जांभळीच्या झाडाकडे जातो. आता त्या झाडाखाली भरपूर जांभळं पडलेले दिसतात, कारण की तिथं कोणी जात नव्हतं, सगळा सरव पडलेला होता त्या जांभळीच्या खाली. हा गप्प 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 येस्तो खातो याचं पूर्ण लक्ष त्या जांभळावर. आणि ते जांभळं आमटे असून सुद्धा याला खायला मजा येत होती. हा फुल मूडमध्ये खात होतो. तो कुठलाच विचार करत नाही की असं होईल तसं होईल, कोणी येईल का, नाही, कुठलाच नाही. तो फक्त खाण्यावर लक्ष. आता जेव्हा त्याचं पोट असं पूर्ण असं भरल्यासारखं वाटलं, त्याचं तोंड फिरलं, त्यावेळेस त्याला जाणवलं की यार आपण फार जास्त जांभळं खाल्लेत, आता आपल्याला घराकडे निघायला पाहिजे. मग त्याने एक छोटीशी कॅरी बॅग काढली. त्या कॅरी बॅगमध्ये ती सगळे जांभूळ असा तो टाकत गेला. आता टाकत त्याचं तो असं वरी कशाला बघेल, आणि वरी बघितलं तरी तेवढं काय दिसणार नाही. बॅटरी अशी खाली धरली एका हातामध्ये आणि त्याच हाताच्या बोटामध्ये पन्नी टाकली आणि ते पन्नीचं जे तोंड असतं ते कुठं ठेवलं दुसऱ्या हाताने, त्याच्यात असं तो येचू टाकू लागला. आता येचत तो समोर जातो, समोर गेला तसं त्याला पायाची बोटं दिसतात. आता पायाची बोटं दिसल्याच्या नंतर हा आरबळला भिला थोडासा, कारण की इतक्या रात्री म्हणजे आता अंधार पूर्ण झाला होता, त्याला दिसत नव्हतं. तर तेवढ्या रात्री त्याला अचानक पाय दिसले, आणि पाय पुन्हा असे नाही की चप्पल वगैरे नाही, पाय पूर्ण पांढरे शुभ्र. आता तुम्ही म्हणाल की पांढरे शुभ्र म्हणजे पांढरा कलर मारलेला, तसले नाही. पांढरे शुभ्र म्हणजे असं समजा की आपण पाण्यामध्ये जर समजा 1-1.5 तास उभं राहिलो, 1-1.5 तास उभं राहिल्याच्या नंतर आपले पायाच्या वरचं जे कातळ असतं ना, ते असं शिडबिड होतं आणि पांढरं उमटतं, त्यातलं काही जातं काही राहतं, सेम त्या प्रकारे पाय दिसले त्याला. तो दचकला आणि असं वरी बघितलं तर वरी माणूसच दिसणार त्याला, पूर्ण गायब. तो पूर्णपणे भिला की यार हे काय झालं. तो गडबडीनं उठला, त्याच्याजवळची जी बॅटरी होती ते मोबाईलची टॉर्च लावलेली, तो इकडे तिकडे पाहतो, त्याला काहीही दिसत नाही. तेवढं त्याच्या कानावर असा आवाज येतो काहीतरी चलण्याचा. त्याला वाटतं की यार ते जे आपल्याला दिसलं होतं ते चलायला लागले. मग हा जिकडून आवाज येतोय ना तिकडे अशी बॅटरी दाबतो आणि म्हणतो की कोण आहे तिकडं, कोण आहे, एवढ्या रात्री भीती घालण्याचा प्रयत्न करू नका, कोण आहे तिकडं, इकडे या, असं तो म्हणतोय. आता हे जेव्हा तो त्याला बोलत होता त्यावेळेस याच्या डोक्यामध्ये आलं की ही जे जांभळीचं झाड आहे, हे झाड स्मशानभूमीच्या साईडला आहे. आणि तेव्हा त्याला लक्षात आलं की आपण आता सध्या स्मशानभूमीमध्ये आहोत. तेवढ्यात याचं लक्ष ते समोर असलेले जे तलावसारखं असतं ना, नदीसारखं तलावसारखं, त्याच्याकडे जातं. तर त्या तलावामध्ये त्याला कुणीतरी असं उभं दिसतं मध्य तलावामध्ये. आता नॉर्मली अंधार पडलाय तर आपल्याला थोडंफार दिसतं. आता त्यावेळेस चांदण्या बी नसतात, जास्त अंधार कुठेही पडलेला नसतो आणि जास्त प्रकाशही नसतो. अशा प्रकारची सिच्युएशन ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस आपल्याला थोडं अंधक सुद्धा दिसतं. तर असं शिवमला दिसायला लागलं होतं. तर त्या दिसण्यामध्ये त्याला ते पाय दिसले आणि त्याला ते जाणवलं की ते कुठंतरी चलत गेलंय आणि ते नेमकं ना त्या तलावाकडे चलत गेलेलं होतं. आता शिवम पूर्णपणे कन्फ्यूज झाला. त्याला मागच्या गोष्टी आठवायला लागल्या की बाई हे स्मशानभूमी आहे, इथले मी जांभळं खातोय. तर त्याला थोडं वेगळं वाटायला लागलं आणि तो काय करतो, आपण जे जांभळं जमा केलेले आहेत ते जांभळं पटकन घेतो आणि तिथून निघायला तयार होतो. जसा 2-4 पावलं तो जांभळीच्या झाडाच्या बाहेर निघाला तसं त्याच्या कानावर आवाज येतो पाणी वाजण्याचा. तो पाण्याकडे बघतो तर त्याला असं वाटतं की ते पूर्ण पाणी आहे ना ते हलतंय. असं जाणवतंय की त्या पूर्ण पाण्यामधून काहीतरी असं हलत बाहेर निघतंय. आणि बघतो तर दूर कुठंतरी त्या पाण्यामध्ये एक स्त्री उभी आहे. तिच्या अंगावर पिवळ्या कलरची साडी होती. आता मी तुम्हाला स्टोरीच्या अगोदर सांगितलं होतं की आसरा या भूताच्या अंगावर पांढऱ्या रंगाची साडी असते, पण या स्टोरीमध्ये जो शिवम आहे त्याला पिवळ्या रंगाची साडीवाली महिला दिसली. आता ती महिला त्या पाण्यावर अद्दर उभी होती. पहिले तर अर्धवट दिसली होती, पण जशी ती ते पाण्याच्या वर यायला लागली ना तसं तिच्या जो साडीचा रंग आहे पिवळा तो चमकत होता. असं वाटत होतं की त्या पिवळ्या रंगाच्या तिच्या साडीमध्ये पिवळ्या रंगाचा लाईट लावलाय. अशा पद्धतीनं ती साडी चमकत होती. ती पूर्णपणे त्या तलावावर उभी होती आणि तिच्या पायाखालचं जे तलाव आहे ना ते पूर्ण असं हलत होतं, जोरजोरामध्ये हलत होतं. आता यानं जे जांभळं आपल्या हातामध्ये घेतले होते ना ते जांभळाचं कापड हलायला लागले. याला वाटलं की यार हे कापड का हलतंय, आणि जेव्हा त्यानं ते कापड उघडलं आणि मधात पाहिलं तर मधात एवढ्याल्या आळ्या.
तुम्ही हळदीमध्ये लागणाऱ्या रुण्या आळ्या बघितल्या असतील, रुण्या आळ्या, सेम त्या प्रकारच्या आळ्या. शिवमनं सांगितलं होतं की ती आळी मला माहीत नाही कोणती होती ते, पण त्या आळीला पाठीमागं पाय नव्हते. ती आळी पांढऱ्या रंगाची होती, तिचं तोंड विटकरी रंगाचं होतं आणि तिच्या तोंडापाशी 4 ते 5 पाय होते. 5 ते 6 किंवा 3 ते 4 असेच पाय असतील, फक्त तिच्या तोंडापाशी तेवढे. आणि पाठीमागचं अंग जे होतं ना ते पूर्ण खुल्लं होतं. अशा प्रकारच्या आळ्या त्या कापडामध्ये होत्या. मला माहीत नाही मी आळ्या खाल्ल्या की जांभळं खाल्लं की काय खाल्लं, मला काहीच कळालं नाही. मी ते कापड पटकन खाली फेकून दिलं. जसं ते कापड मी खाली फेकलं त्याच्यातून आळ्या सगळ्या बाहेर निघल्या आणि त्या आळ्या जशा बाहेर निघल्या तसा मी भडाभडा भकायला सुरुवात करायला लागलो. कारण की जी चव जांभळं खाताना मी खाऊ लागलो तशी लागू लागली ना, आता ती चव तोंडात लागत नव्हती. फार विचित्र, फार घाणेरडी आणि फार वेगळी चव लागत होती. आणि तेवढ्यात ते पाणी वाजतंय, काही कळत नव्हतं, जावं पळावं काय करावं असं वाटत होतं. की हळूहळू ती जी स्त्री आहे ती हळूहळू माझ्या जवळ येते आणि ती जशी जवळ येते तसं तसं माझं शरीर असं थंड पडतंय. मला पाऊल उचलता येत नाही, मला माझ्या डोक्यामध्ये विचारही करता येत नव्हता की मी करू काय नेमका. मला काही सुधरत नव्हतं. आणि काही वेळाच्या नंतर माझ्या डोळ्यासमोर ना पूर्ण अंधारी आली ती, पूर्ण अंधारी. मला काही कळत नव्हतं मी कुठे आहे, काय नाही, पूर्ण ब्लॅक. मला काही दिसलं नव्हतं, म्हणजे काही जाणवत नव्हतं ना. मला शरीर जाणवत होतं ना, मला काही कळत नव्हतं, काहीच नव्हतं. फक्त एक मला असा आवाज आला, तो मला हाक मारत होता, शिवम शिवम. असं कसं आपण आता दूर उभं राहिलो आहे आणि दुसरं कुठेतरी कोणतरी राहिलंय, ते आपल्याला आवाज देत आहे. दुरून आवाज कसा येतो तशा पद्धतीचा. आणि मी झापकर डोळे उघडले. जसं डोळे उघडले तसं बघतो तर माझं पूर्ण शरीर ओलं चिंब झालेलं होतं. आणि ज्याने मला हाक मारत होता तो माझा मित्र होता. आणि तो जो होता ना तो माझ्या मागून माझ्यासोबत येणार होता. पण झालं असं होतं की त्याच्या घरचा प्रोग्राम असल्यामुळं तो तिथं थांबला होता. आणि येता वेळेस माझी गाडी त्यानं त्या रोडच्या साईडला पाहिली, त्या कारणामुळं तो तिथं आला होता. आणि तो मला पाहत इथं आला तर मी तळ्यामध्ये होतो म्हणे, आणि तळ्यामध्ये असं उलटा झोपलेलो होतो. हे एवढं तोंड फक्त वर होतं माझं आणि एका कडेला पडलेला होतो. ते तरी बरं, माझा जो हात होता तो एलांमध्ये गुंतलेला होता. नाहीतर तो म्हणत होता तू तळ्यामध्ये जात होता आणि मरत होता. त्याने जेव्हा मला बाहेर काढलं त्यावेळेस त्याने मला विचारलं म्हणे की तुला काय झालं होतं. त्यावेळेस मी त्याला सांगितलं की बाई मला जांभळं खायचे होते, त्या कारणामुळे मी इथं आलो. इथं आल्याच्या नंतर पहिले तर मला पावलं दिसले, पावलं पांढरे शुभ्र होते. मी वरी बघितलं तर काहीच नव्हतं. आणि 1 मिनिटाच्या आत ते पावलंसुद्धा गायब झाले. आणि असं वाटलं की कुणीतरी चालत जात आहे. आणि ते ॲक्च्युली तळ्यामध्ये गेलं. आणि तळ्यात गेल्याच्या नंतर तळ्यात मला एक सावली दिसली आणि ती सावली हळूहळू त्या पाण्याच्या वर आली. जशी पाण्याच्या वर आली पिवळी सरत, मला असं वाटलं की ती साडी आहे, त्याच्यामध्ये त्या महिलेचा चेहरा दिसत होता. ती महिला स्पष्ट दिसत होती. असं वाटत होतं की तिच्या साडीमध्ये पिवळा लाईट लावलेला आहे. आणि तेवढ्यात मी जे जांभळं जमा केले होते ना त्या जांभळांमध्ये पूर्णपणे आळ्या होत्या. आता हा म्हणतो की कुठे ते जांभळाची पन्नी कुठे टाकली तू. तो त्या पन्नीकडे हात दाखवतो आणि ती पन्नी घेतो आणि बघतो मधात तर जांभळच होते, आळ्या नव्हत्या. हा त्याला म्हणला की यार शिवम, तुला काहीतरी गैरसमज झालाय किंवा काहीतरी असं झालंय की तुला भात झालाय, तू चाल. आता आल्याच्या नंतर शिवम आपल्या घरी येतो, आईला सांगतो, बाबांना सांगतो. ते म्हणतात की बाबा एवढ्या रात्री जात नको जाऊ. आणि खास करून ना त्या रात्री अमावस्या होती. आता हा झोपल्याच्या नंतर याला झोप कुठं येते, याला त्या गोष्टी सगळ्या डोक्यामध्ये येत आहेत. त्याच्यासोबत जे झालेले सगळं काय त्याला दिसतंय, कळतंय आणि ते साई संगीताच्या डोळ्यासमोर उभं राहतं. याला झोप येत नाही. आता तुम्ही विचार करा, जर आपण एखाद्या ठिकाणावर गेलो, तिथं गेल्याच्या नंतर आपल्यासोबत एखादी भयानक गोष्ट झाली तर आपण ती गोष्ट विसरतो का? नाही विसरत. विसरायचं म्हणलं तरी विसरत नाही. ती कायमस्वरूपी आपल्या डोक्यामध्ये ती आठवण राहते. ती विसरता येत नाही ना काढता येत नाही. मग शिवमने इंटरनेटवर वाचलं की असं कुठलं भूत आहे किंवा असं काय होतंय. तर काही लोक म्हणले की असलं काही नाही, ह्या फक्त काल्पनिक गोष्टी आहेत किंवा परिपात्राच्या गोष्टी आहेत. तर काही जागेवर असं आलं की ही आसरा नावाचं भूत आहे. आणि पण जितक्या जागा आसरा नावाच्या भूताबद्दल ऐकलंय तेवढ्या जाग्यावर शिवमने पांढऱ्या रंगाची साडी म्हणून ऐकलं होतं, पण इथं पिवळ्या रंगाची साडी होती. आणि शिवमने हे सुद्धा वाचलं होतं की एकदा का आसरा दिसली की ती त्या माणसाला जिवंत सोडत नाही. पण शिवम मेला नव्हता, शिवम होता. आणि जेव्हा तो त्या तळ्याच्या बाहेर आला ना त्यावेळेस त्याने त्याचं शरीर बघितलं तर शरीर असं वाटत होतं की 1 ते 1.5 घंटा झाले तो पाण्यामध्ये आहे. तशा पद्धतीचं त्याचं शरीर झालं होतं. तर हा म्हणतो की यार ती आसराची गोष्ट आहे का ती आहे ती मला माहिती नाही, पण माझ्यासोबत हा अनुभव झालेला आहे. आणि ॲक्च्युली हा अनुभव नाशिकचा आहे.
आता तुम्हाला जर अनुभव आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगली कमेंट करा. आता मला माहिती आहे की ही स्टोरी खूप फास्ट सांगितलेली आहे आणि खूप स्पीडनं सांगितलेली आहे, कारण थोडं वातावरण वेगळं आहे आणि तब्येत पण थोडीशी विचित्र आहे. आणि अजून एक गोष्ट, मी एक हिंदी हॉरर स्टोरीचा चॅनल ओपन केलेलं आहे. जर तुम्हाला हिंदीमध्ये स्टोरी ऐकायला आवडत असतील तर प्लीज यार त्या चॅनलला सुद्धा एकदा प्रेम द्या. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.